काल्याच्या कीर्तनाची दुसऱ्यांदा सेवा आली. गेल्या वर्षीचा अभंग घेऊ नये म्हणून आज रस्त्याने त्याचा पाठ करता आला. अभंग आता खऱ्या अर्थानं कालच होईल. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा घरी नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा 5 चरणाचा काल्याचा अभंग आहे. या अभंगातून कृष्ण परमात्म्याची महती तर आलीच आहे. त्याने आयुष्यामध्ये काय केलं ते बऱ्यापैकी सांगता येण्याचं काय संबंध कसे जोपासले गोकुळातल्या लोकांशी आई वडिलांशी वगैरे त्याची पण महती आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही ह्या गोकुळात जन्माला येऊन काय करतो त्याचा संदेश पण तुकोबारायांनी ह्या अभंगातून दिला आहे. हा 4 चरणाचा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडला जावा यासाठी तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे. बोलिले लेकुरे विडिवा पुढे उत्तरे. ज्ञानोबरायला आई वडील मानायचे. त्या ज्ञानोबरायचं स्मरण केलं म्हणजे त्याच्या लेकराचा अभंग योग्य प्रकारे सोडवला जाईल असं मला वाटतं. मी ज्ञानदास आहे, ज्ञानोबरायांचा शिष्य आहे म्हणून ज्ञानोबरायांचं आठवण करतो आहे. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आतुरी सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे कल्पतरू तळवटी जो कोण पैसला काय वाणी त्याला सांगी रोजी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उतरलो गुरु कृपे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करो प्रथम परीक्षा संपल्या. आपल्या घरी पोरं सांगतात परीक्षेतून आल्यानंतर की आई पेपर सोपा गेला, बाबा पेपर सोपा गेला आणि मार्क कमी पडतात. पेपर तर सोपा गेलेला असतो, मार्क कमी पडतात. का कमी पडतात मार्क? तर त्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नातला काना मात्रा उकार उद्गार वाचक व किंवा परंतु आणि हे वाचत नाही. मोठा प्रश्न वाचायचं, बडबड बुडं काहीतरी लिहायचं, निघून यायचं आणि म्हणायचं पेपर सोपा गेला, मार्क कमी पडतात. अभंगात सुद्धा असंच होतं. म्हणजे मला टीका नाही करायची. 4 चरणाचा अभंग असतो, 5 चरणाचा अभंग असतो. 1.5 तास इकडं तिकडं बोलायचं, खूप गायन करायचं आणि म्हणायचं की नाही आता उरलेले 3 चरण काही सोडून होत नाही, पुढच्या वेळेस बघू. म्हणजे पुढचं बुकिंग आत्ताच करून टाकायचं. 365 दिवस अभ्यास केलेला जर 2 तासात लिहावा लागतो परीक्षेमध्ये आणि तुमचं जर लेकरू म्हणलं की नाही पुढच्या वेळेस बघू आता, तर नापास व्हावं लागेल. तसं 4 चरणाचा अभंग 4 मिनिटात ते अर्थ सांगता येतो, 2 तासात ते सांगता येतो. आपल्या हातात आहे म्हणून बारीकीनं लक्ष द्या. आपण शब्द सोडवणार आहात. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा घरी. अनंत म्हणजे असंख्य, ज्याला संख्याच करता येत नाही असं अगणित आहे. अनंत भगवंताचं नाव सुद्धा अनंत आहे. अनंत ब्रह्मांड म्हणजे काय? आपल्या कोणाला जिथपर्यंत जाता येईल चंद्र सूर्य पृथ्वी आकाश पाताळ सगळंच्या सगळं ज्याच्या उदरामध्ये आहे त्याच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्ये. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा घरी. हरी शब्दाला हरी म्हणजे कोण? श्रीहरी, श्री विष्णू, श्रीहरी. प्रभू रामचंद्राच्या स्मरणात आपला हा सप्ताह आहे. बरोबर, रामनवमी निमित्त सप्ताह आहे आपला. प्रभू रामचंद्र म्हणजे हरी आहेत आणि त्या हरीचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार, रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार पांडुरंग आणि पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबा माऊली. बरोबर आहे ना? महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा आहेत. म्हणजे काल्याच्या कीर्तनामध्ये आज आपल्याला खरा काला करावा लागणार आहे. कोणाकोणाबद्दल बोलावं लागणार आहे? प्रभू रामचंद्राबद्दल आहे, कृष्णाबद्दल आहे, ज्ञानोबाबद्दल बोलणं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याबद्दल की आपण काय करतो, तुम्हाला आपला काय संबंध येतो. आपण पण हरीच आहोत.
आपण कोण पांडुरंगाच आहोत, आपण पण ज्ञानोबरायच आहोत. कारण का अभंग तसे देव पाहवया गेलो देवची राम म्हणता रामची होई जय पदी बैसोनी जय कृष्ण होई जय आपण ते कृष्ण होई आपुले अंतकरण. कृष्ण म्हणता म्हणता कृष्ण होतो, राम म्हणता म्हणता राम होतो. ज्ञानोबान म्हणतात ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड बदली. ज्ञानदेव म्हणता म्हणता ज्ञानदेव होतो. आणि खरंच होतो का? आणि जर खरंच होत असेल ना तर आपल्यासारखा भाग्यशाली कोणीच नाही. म्हणजे नवल करायचं काही कारणच नाही. तसं असेल तर कितवा सप्ताह आहे आपला हा? 9वा सप्ताह. खेडेगावात ते जात ना आपण आजूबाजूच्या गावातून आलेले सगळे. 9वा सप्ताह आहे. 9 म्हणजे 8 9 8 72 कीर्तन आपण ऐकली. 72 बरोबर आहे. म्हणजे 100% याचा अर्थ असा आहे की आता तुमच्या भावाभावामध्ये शेताचं भांडण नाही, बांधाचं भांडण नाही, धुऱ्याचं भांडण नाही, विहिरीच्या हिश्श्याचं भांडण नसणार आहे, शेजाऱ्याचं भांडण नसणार आहे. कारण 72 कीर्तन ऐकलं ना आपण. 72 कीर्तन ऐकलं म्हणजे कुठलंच भांडण नसणार आहे. कोपरं काढणं, ढकलून दिलं, कचरा घरातला काढणं, दुसऱ्या तळ्यात ती असेल तो तसा, यानं असं केलं तिनं तसं केलं, भांडणच नसणार आहे. कारण 72 कीर्तन आपण ऐकले. आणि जर समजा 72 कीर्तन ऐकून जरी हे भारतीसारखे भांडणं असतील तर आपण काय कीर्तन ऐकले सांगा? हे नवल नव्हे की आपल्या जीवनात? खरंच आश्चर्य की नाही सांगा बरं. संत म्हणतात एकदा राम म्हणलं की राम होतो, कृष्ण एकदा म्हणलं की कृष्ण स्वरूप होऊन जातो. आणि मग 72 कीर्तन ऐक, किती वेळेस राम ऐकला असेल, किती वेळेस कृष्ण? 2-2 तास. 72 गुणिले 2 म्हणजे किती झाले बघा? 144 तास घातलेत आपण. त्याची मिनिटं करा, त्याचे सेकंद करा, काहीच फरक पडला नाही. अमृताच्या सागरी जे लाभे सामर्थ्याचे थोरी तेच दे अमृत लहरी चुळी घेतल्या. ज्ञानोबाने म्हणतात अमृताच्या सागरामध्ये, समुद्रामध्ये टोपलंवर अमृत पिलास तरी अमृतच होणार. छान एक थेंब घेतलास तरी अमृतच होणार आहे. अगदी त्याप्रमाणे एकदा राम घेतलास का, 1000 वेळा रामाचं नाव घेतलास का, तू रामच होशील. पण अंतकरणातून घे. आणि अंतकरणातून घेण्यासाठीचा मार्ग सापडण्यासाठी कीर्तन प्रवचन असतात. आणि असे 72 कीर्तन ऐकून सुद्धा आमचे भांडणं तंटे मिटले. त्याचा अर्थ काय आहे? आमचे कानाचे, मनाचे, बुद्धीचे दारा बंद आहेत, किंवा आम्ही सांगणारेच योग्य सांगत नाही. दोन्हीपैकी एक घडलं असेल. आधी केली मग सांगितली ही तर आम्हाला जमत नसावं, किंवा तुम्ही ऐकत नसाल. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा. आपण ऐकतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. थोडंच लोक उशीर येतात, पाठीमागं होऊन पुढे सरकून बसा. विठाला बघितलं का? आता एक छोटासा प्रयोग केला आपण. बोलू नका पुढे कीर्तनात, बोल ना माऊली थांबा थांबा. मला तेच सांगायचं आहे. एवढ्यांदा बोलायचं, त्याला मराठीतून एकदम सुद्धा कळलं पाहिजे ना. पुढे सरका म्हणल्यानंतर मी पुढे सरका म्हणलं, तुम्ही महाराजाचं कीर्तन ऐकायला आलात, बरोबर आहे. मी आताच म्हणलं की आपण ऐकतच नाही कोणाचं. माऊली थोडं कमी, आपण ऐकतच नाही दुसऱ्याचा. पुढे सरका म्हणलं तर तुम्ही प्रत्येकाने बघा, सगळेजण मागे फिरून पाहत होते. तुम्हाला दिसतं सगळं उभे असते लोकांना, प्रत्येक जण मागे फिरून पाहत होता. का? मागच्याने पुढे जावं. अहो या आयुष्यात असंच घडलं. आईने सांगितलं अभ्यास कर, बापाने सांगितलं, गुरुजीने सांगितलं, आपण ऐकलंच नाही. मागचे कधीच पुढे निघून गेले आणि आम्ही आहोत तिथेच राहिलं आयुष्यात, तिथेच आहोत ना. ऐकतच नाही ना आपण. माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती वचन ऐका कमळापती माझी रंकाची. सगळे विनंत्या करून करून संत थकले आणि पुन्हा म्हणाले न दे बुडते हे जर न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून त्यांना सुद्धा हे वाक्य म्हणायची वेळ आणली. आपण इतकी भारी होत, आपण ऐकतच नाही. मग काय 72 सप्ते केल्या ना 80 सप्ते केल्या, काय फरक पडणार आहे? इकडं आलं तिकडं निघून गेलं, कानात शिरलंच नाही. कारण कानाचे दार बंद आहेत. एवढ्यामध्ये मोबाईल काढणार, बोलणार, मान हलवणार, उभा राहिलेला एकमेकाशी बोलणार, वाकडा अंग करणार, काहीतरी बोलणार, ऐकतच नाही ना. माझी विनंती आहे तुम्हाला, ऐकायला शिका बरं का. एका शब्द सुद्धा कल्याण होऊ शकतं, एका कीर्तनात सुद्धा कल्याण होऊ शकतं. कल्याण होण्यासाठी जीवन आहे. हा मनुष्य देह आपल्याला मिळाला, आपण भाग्यवंत आहोत. इहलोकीचा हा देह धन्य मी जन्मालो स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोक विभावा जन्मामा. स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकात पाठव. 33 कोटी देवांची विनंती असते की आम्हाला मृत्यूलोकात पाठवा. आपण अत्यंत भाग्यवंत आहोत. धन्य मी जन्मालो. माणूस म्हणून जन्माला आलोय, तर माझी विनंती आहे की माणसासारखंच वागायला प्रयत्न करावा आपण. मा म्हणजे मातृत्वानं वागणारा, नु म्हणजे कुणाचे नुकसान न करणारा, स म्हणजे सत्यानं वागणारा, सत्सद बुद्धीनं वागणारा, त्याचं नाव आहे माणूस. आणि सगळे जर मातृत्वानं वागतात, प्रेमाने वागतात, कुणाचं नुकसान करत नाही, सत्यानं वागतायत, म्हणजे भांडण तंटे वादवाद कशामुळे घडत आहेत? कारण मी माणसाच्या जन्माला माणसासारखं वागत नाही. आणि माणसासारखं वागावं, माणूस व्हावं म्हणून सत्याने कीर्तन असतं. आणि त्यासाठी ऐकावं लागतं. आता आधी अवधान तुम्ही बोलविले आम्ही बोले जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र. ज्ञानोबाने विनंती केली आपल्याला काय ऐकायला असं का? तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञोत शपथ करून सांगितले. ज्याला ऐकायला येतं त्याचं कल्याण होईल म्हणजे एकट्याने नाही सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलंय. ठाईच बैसोनी करा एक चित्ता याहुने असता अनेक साधन वाहत. शपथ घेऊन सांगितलंय. शपथ याच्या बाहेर काही जायची गरज नाही आपल्याला. म्हणून
एवढं सोपं आहे ना, तर कृपया माझी विनंती पण ऐकायला शिका. आणि ज्या मायबापाला ऐकत आहेत म्हणजे ऐकून आचरण करतात त्याच्या लेकराला वेगळ्यानं सांगावं लागत नाही, कारण लेकरं आपल्याकडे बघून आचरण करत असतात. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा घरी. नंदाच्या घरामध्ये जे लेकरू जन्माला आलं कृष्ण परमात्मा कालाजांच्या नावानं आपण करतो. प्रभू रामचंद्राचा अवतार असणारे कृष्ण परमात्मा राम अवतारमध्ये जे जे शब्द दिले होते की पुढच्या अवतारात मी पूर्ण कार्य करेन, ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी ज्यांची आज आपण नवमी साजरी करतोय त्यांनीच कृष्णाचा अवतार घेतला होता. आणि त्या कृष्णाच्या अवताराची महती सांगत असणार तुकोबाराय म्हणाले अनंत ब्रह्मांड उदरी. अनेक ब्रह्मांड उदरामध्ये त्याच्या अनेक, कारण का त्या जगाची उत्पत्तीच तिथून झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतविद्वान्मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ऐका बरं का, अनेक युगामध्ये अनेक वेळा मी जन्म घेतो. कोण म्हणाले? कृष्ण परमात्मा म्हणाले जे माझ्या अवतारात राम होतो त्याच्या अगोदर विष्णू आहे मी. अनंत ब्रह्मांड माझ्या उदरामध्ये आहे, तर त्याचा जन्म बघून घेतो. अगदी त्याप्रमाणे कृष्णाने पण अवतार घेतला. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत, म्हणजे सगळ्या ब्रह्मदेवाची निर्मिती सुद्धा त्यांच्यापासून झाली. आपण पाहतो विष्णू पुराण पाहिलं किंवा श्रीमद भागवत पाहिलं की आपल्याला देव कळावा बरं का, राम कोण आहे कृष्ण कोण आहे कळावा. आणि जर देव कळला की त्याप्रमाणे आपल्याला वागता येतं. वागता आलं काय जीवनातल्या चुका आपोआप कमी होतात. पुनरावृत्त्या चुकीच्या पुनरावृत्त्या आपोआप. त्यासाठी कीर्तन आहेत. माझं मोठेपण सांगण्यासाठी माझ्याकडे कोणतरी बघावं, माझं कोणतरी नाव घ्यावं, मला चांगला कीर्तन करा म्हणा, मला चांगला गायनाचार म्हणा, यासाठी कीर्तन प्रवचन नसतात. कारण किंचितही अहंकार आमच्यामध्ये आला की देव आमच्याजवळ येत नाही. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं. जोपर्यंत तुझ्यामध्ये मी पण आहे तोपर्यंत तुम्ही किती प्रवचन कीर्तन गायन कर, देव तुझा होऊ शकत नाही. ज्ञानोबरायांनी स्वतः सांगितलं. अर्जुनाला कृष्ण सांगतात, माऊली आत्माला सांगतात का रुपये सार माझा अतिले पण का गाजा, एक भावना ही माझा तरी पाल्हाळते. अरे रुपवन प्रचंड गायन येतं तुला, खूप सुंदर आहे, पेटी वाजवतोस, मृदंग वाजवतोस, कीर्तन करतोस, भावनिक करतोस, रडवतोस, पण माझा जर भाव नसेल ना ते सगळं शून्य म्हणून सांगितलं. भावेवीन देव न कळेले संदेह गुरुवीन भाव बळ्याकडे येरवी नाकडे करतळी आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता. त्याला फक्त आवड आणि भाव लागून तो निर्माण करा. तो निर्माण झाल्यानंतर वेगळ्याला काही सांगावं लागत नाही. जसं एक तुम्हाला ओवी सांगितले, एका थेंबानं सुद्धा अमर होतो माणूस, बकेटभर पिलं तरी अमरच होतो, कारण त्या अमृताची ताकद तेवढी आहे. तशीच सत्यामध्ये प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये तेवढी ताकद आहे. ते शब्द कुणाच्या मुखातून पडतात जाऊ द्या, कारण तुकोबा ज्ञानोबांचं प्रमाण आहे. ते शब्द आपल्याकडे येतात, फक्त तो वाहक असतो. स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी. अनंत ब्रह्मांड उदरी. काय पाहिलं आपण श्रीमद भागवतामध्ये विष्णू पुराणामध्ये काय पाहिलं? भगवान श्रीहरी त्या समुद्रामध्ये असे शेष शय्यावर पडलेले आहेत लांब, आणि त्यांच्यातून बिंबीतून कमळ निर्माण झाला आणि त्या कमळावर ब्रह्मदेव निर्माण झाले. पाहतोय आपण अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये. काय निघालं त्याच्या उदरामध्ये? त्या भगवंताच्या कमळ निघालं. त्या कमळावर ब्रह्मदेव बसले. पूर्वेला पाहिलं कोणी दिसलं नाही, उत्तरेला पाहिलं, दक्षिणेला पाहिलं, चारीकडे 4 तोंड करून ठेवले. 4 तोंड ब्रह्मदेवाला निर्माण झाली, पण कोणीच दिसलं नाही. ब्रह्मदेवाला 4 तोंड आहेत, पाठीमागचं दिसत नाही आपल्याला, 3च तोंड दिसत. 4 तोंडानं पाहिलं की मला कोण निर्माण केलं. आणि आवाज आला मधून. दुसऱ्या अध्यामध्ये मौलीने सांगितलं, 17व्या अध्यामध्ये सांगितलं. आणि मग त्यांनी काय ओम ओम म्हणायला सुरुवात केली. ओम ओम म्हणायचं ब्रह्मदेवाला कळलं की आपली निर्मिती जगाच्या कल्याणासाठी केली आहे. आणि ब्रह्मदेवाला आज्ञा मिळाली की तू जगाची निर्मिती कर. कुठून निर्मिती झाली ब्रह्मदेवाची? अनंत ब्रह्मांड उदरी. त्याच्या उदरातून निर्माण झाला ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवापासून हे जग सगळं निर्माण झालं. ब्रह्मदेवाने 4 पुत्र तयार केले पहिल्यापासून. काय तयार केले? कोण? सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार. हे 4 पुत्र तयार केले आणि सांगितलं आज्ञा आहे माझी, तुम्ही पृथ्वीवर जा आणि प्रजनन करा, लेकरं बाळ निर्माण करा, संतती निर्माण करा. त्यांनी सांगितलं की आम्ही संतती निर्माण करणार नाही. कोणी सांगितलं? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या पुत्रांनी. पहिले पुत्र तयार झाले सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार. आणि त्यांना आज्ञा दिली, पण त्याने बापाची आज्ञा पाळली नाही. ते म्हणाले की आम्ही ब्रह्मचारीच राहू आणि फक्त विष्णूचं गुणगान करत फिरू, त्याचा प्रसार करू, आम्ही दुसरं काही करणार नाही. ब्रह्मदेवाला प्रचंड राग आला. आपल्या लेकरांना जाळून टाकावं इतके ब्रह्मदेव चिडले आणि डोळ्यात अग्नी आला. पण पुढच्या लेकराला जाळणार कसं काय? अग्नी बाजूला फिरवला आणि त्या अग्नीतून रुद्र निर्माण झाले. रुद्र म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे? ही अशी निर्मिती झाली म्हणजे साक्षात विष्णूपासून सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. मग पुढे प्रजापती झाले, दशक झाले, काय काय जे जन्माला याच्या तर गोष्टी घडल्या. पण सुरुवात कुठून झाली? अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा. एवढं ब्रह्मांड निर्माण करणारा स्वतः हरीने जन्म घेतला. का देवाला जन्म घ्यावा लागतो? जन्माला देव एवढ्यासाठी घ्यावा लागतो. आपण ते श्लोक पाहिला, यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माला गलाने लागेल, धर्माचं पतन व्हायला सुरुवात होईल, माणसं माणसासारखं वागणार नाहीत, तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्मी लोकांचा नाश करण्यासाठी जन्म घ्यावा लागला. का बरं? तुम्ही आम्ही देव नाही का? तुम्ही आम्ही पण देव आहोत. आमच्या हातातून भरपूर ताकद आहे, आमच्याकडे पण शक्ती भरपूर आहे. आम्ही एक तर चुकीचं वागूच नाही किंवा चुकीचं वागत असेल त्याला चुकीचं वागू देऊ नये. मग देवाला कशाला अवतार घ्यावा लागेल सांगा बरं?
बरोबर आहे की नाही सांगा? आपण करू शकतो, आपण हे करीतच नाही. पुन्हा म्हणायचं आम्ही असं केलं तसं केलं, माझ्या वाट्याला काय आलं. अरे तुझ्या वाट्याला काही चुकीचं येणार नाही, पेरलं तेच उगवणार आहे. पेड बोये बबुल का अंबुआ कहा से पाय. बाबळ पेरली, किती खतपाणी घातलं तर त्याला आंबे येणार नाही, त्याला काटेच येणार, 100% काटेच येणार. पेड बोये बबुल का अंबुआ कहा से पाय. येणार नाही. तू चुकीचं करतोयस, तुला चुकीचं भोगावंच लागणार आहे. तुझी जरी आज सत्ता चालत असली तर पेरलेलंच उगवणार आहे. लक्षात आलं का? आणि आपण पेरलेला चुकीचं पेरत असतो, ती पेरू नको म्हणून सांगण्यासाठी संतांना अवतार घ्यावा लागतो. कधी कधी भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागतो. तो अवतार घेतल्याचं पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. आनंद ब्रह्मांड ब्रह्मांडाचा मालक असणारा, सगळे ब्रह्मांड त्याच्या पोटामध्ये आहेत. त्यांनी सुद्धा मनुष्याचा अवतार घेतला कृष्ण रूपामध्ये. आणि कुठे घेतला? अनंत ब्रह्मांडोदरी हरी हा बाळक. हा हरी हा काय झाला? नंदाच्या घरात. हा हरी म्हणजे कोण? श्रीहरी महाविष्णू. कुठे आले? हा नंदाच्या घरामध्ये. तो इथे आला. आपण म्हणतो ना तो हा विठ्ठल बरोबर. तो म्हणजे कोणता? तो विष्णू असलेला. हा म्हणजे हा पांडुरंग. हा म्हणजे कोण? विष्णू. कुणाच्या घरामध्ये आला? नंदाच्या घरामध्ये आला. शब्द तिथल्या तिथेच असतात पण आपल्या लक्षात येत नाही. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली. तो हा म्हणजे कोणता? तो म्हणजे महाविष्णू. हा म्हणजे आळंदीत बसलेला. अनंत ब्रह्मांड उदरी हरी. हा हरी, तो हरी हा बाळक झाला, म्हणजे हरी बाळक झाला, श्रीकृष्ण बाळक झाला. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा. नंदाच्या घरामध्ये आला. नंदाच्या घरात जन्माला यायला पुण्य लागतं. जन्माला दुसऱ्याच्या पोटामध्ये, वसुदेव देवकीच्या जन्माला. आणि जन्म वाढला कुठे? नंदाच्या घरी. कारण त्यांची पुण्यही होती. आपल्या पुढे तुकोबाराय म्हणतात ना, पुढी पण पुण्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी. आपल्या पोटाला चांगली लेकरं जन्माला येण्यासाठी किंवा आलेली जन्म लेकरं चांगली उपजण्यासाठी, निर्माण होण्यासाठी त्याला पुण्यही लागते. पुण्य आजच्या काळात पुण्य काय आहे? आमचं सद्वर्तन ही पुण्य आहे. लोकाला फसवायचं नाही, खोटं बोलायचं नाही, चुकल्या चाड्या करायचं नाही, लावालावी करायचं नाही. लेकराकडे पाजरतच नाही ते. पण आम्ही चुकीचं केलं की त्यांच्याकडे पाजरतं. पण आमच्या घरामध्ये हरी जन्माला येऊन सुद्धा तो हरीसारखा वागत. असं कोणाचं लेकरू हे सांगा बरं तुमच्यापैकी बसले की तुम्ही त्याला राम म्हटला नाही, त्याला कृष्ण म्हटला नाही. आम्ही तुमच्या घरात आलो, तुमच्या लेकराचं कौतुक केलं, काय छान आहे तुमचं पोरगं, काय तुमची पोरगी छान. खरं सांगू तुम्हाला, कृष्णच आहे दुसरा. हा नुसता नटखट आहे, नुसता खोड्या करतो. रामच आहे दुसरा. म्हणता की नाही सांगा बरं? मग जर हा राम आहे, तुम्ही पण रामच म्हणले असाल ना तुमच्या आईने लहानपणी. मला पण म्हणले असेल. आम्ही 70 वर्ष झालं तर कधी तर माझ्या आईने राम म्हणला असेल, मला कृष्ण म्हणला असेल, राधा म्हणला असेल, सीता म्हणला असेल. मग हे कुठे गेलं रामपण आमच्यातलं? आम्ही नंदाच्या घरात जन्माला नाही आलो. आमच्या घरामध्ये काही मशीन आहेत का? दूध नाही का? चांगले लोक नाहीत का? सगळं आहे ना. पण आम्ही जन्माला विसरून गेलो. का विसरून गेलो? कारण आमच्यामध्ये मी पण आला. नवलंकाराची गोटी विशेष वाटे, सज्ञानाचे झोंबे कंटे, नाना संकटे नाच. अहंकार राहूच देत नाही माणसाला, बसूच देत नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो. मी जर असं म्हटलं काय गायना चांगलं आहे तुम्हाला? या महाराजाचं गायना चांगलं, खूप चांगलं आहे. 100% सांगतो. इथल्या ज्यांच्यासमोर माईक नाही ते काय म्हणतात? आमच्यासमोर माईक नाही तर दाखवलं असतं काय कशाला म्हणतो. म्हणजे राहतच नाही माणसाला, सोडितच नाही माणूस. नवल अहंकाराच्या पुढे बघणार होता आपण. अनंत ब्रह्मांडोदरी हरिहा बाळक. आणि यानंच वाटोळ केलं आपलं सगळं. भगवंतासारख्या होता मी. हात पाय कान नाक बोल सगळं दिले देवानं. सप्ताह मी जर पुढाकार नाही घेतला ना, सप्ताह होऊच शकत नाही. कोणी सांगितलं होऊ शकत नाही? जात नाही आपल्या मनात. मला बोलवलं म्हणून मी कीर्तन केलं, मग लोक सुधारले, नाही तर लय बिघडले ते. तूच नीट केला, मग तू का बिघडला बाबा? खूप सोपे बरं का मोठेपण घेणं. खूप प्रत्येक गोष्टीतून मोठेपण पाहिजे. आपलं नाव घेतलं आवडत का? दुर्दैवाने नमद करून लागतं. मला टीका नाही करायचं बरं का माऊली. पॉम्पलेट मध्ये टाकलेलं असतं, सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे, दुपारची पंगत यांच्यातर्फे. नवल बघा आपलं हे काय सगळं गोंधळ किती. अनंत ब्रह्मांड मध्ये आमच्या पोटात काय काय चाललं. अरे काय टाकलं? 1000 पैशाची पंगत दिली तर नाव कशाला पाहिजे तिथे? पण बसू देत नाही अहंकार आम्हाला.
अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा, तो कृष्ण परमात्मा नंदाच्या घराला जन्माला. का जन्माला आला आपण पुढे गेल्यानंतर बघणार आहोत. आजच्या कीर्तनामध्ये आपल्याला ज्ञानोबाऱ्याबद्दल सुद्धा बोलावं लागतं. का बोलावं लागतं ज्ञानोबाऱ्याबद्दल? कारण कृष्ण परमात्मा द्वारकेहून कुठे आले? कृष्ण परमात्मा पंढरपूरला आले, बरोबर आहे. द्वारकेहून पंढरपूरला आले, पंढरपूरहून पांडुरंग झाले. आणि पांडुरंगाचा अवतार घेतल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की आपली चूक झाली, कारण आपण कमरेवर हात देऊन उभा आहोत, लोकांना काही सांगत नाही. किमान कृष्ण अवतारामध्ये गीता तरी सांगितली, आता तर कमरेवर हात देऊन बौद्धच होऊन बसलं. मग काय केलं पाहिजे? मग ज्ञानोबाचा अवतार घेतला. कशासाठी घेतला? जी गीता सांगितली ती गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगण्यासाठी. म्हणून आपण म्हणतो ना, लोपले ज्ञान जगी हितने ना ते कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आणि अवतार पांडुरंगाचा असणार, त्यांचं नाव ज्ञानोबा ठेवण्यात आलं. आणि काल्याच्या कीर्तनाला अशीच आपण माऊलीबद्दल बोलतो. का बोलतो? कारण कीर्तन अर्धवट होऊन जातं माऊलीबद्दल जर नाही बोललं तर. ज्या दिवशी कृष्णाचा जन्म झाला, कृष्णाष्टमी, त्याच दिवशी ज्ञानोबाऱ्यांचा जन्म झाला. मी नाही सांगत, सगळ्या संतांनी सांगितलं. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, जनाबाईने सांगितलं. सेना महाराजांनी सांगितलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणी. महाविष्णूचा अवतार प्राण सखा ज्ञानेश्वर, आयशा संतांच्या चरणी चोखा घालितो लोळवी. तुकोबाऱ्याने सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं, साक्षात पांडुरंगाने सांगितलं. देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे. अरे मीच रे ज्ञानोबा. आणि तो अवतार गोकुळचा अवतार पंढरपूरला, पंढरपूरचा अवतार आळंदीमध्ये आला. म्हणून ज्ञानोबा याबद्दल बोललंच पाहिजे कीर्तनामध्ये, तर काला पूर्ण पाऊस जातो. कृष्णाने अवतार घेतला, काय करणार पुढच्या चरणात गेल्यानंतर आपण पाहणार आहोत. आता माऊलीने अवतार घेतला. अनंत ब्रह्मांड उदरी बाळक. हे कुठे येतं? आळंदीमध्ये आले. ज्ञानोबाच्या ब्रह्मांड उदरामध्ये काय आहे? प्रचंड ज्ञान आहे. ज्ञानाचा देव आहे, ज्ञानाचा ईश्वर. एवढं ज्ञान आहे ना, जर ज्ञानोबाऱ्याने ज्ञानेश्वरी लिहिली नसती, हरिपाठ लिहिला नसता, किंवा साहित्य लिहिलं नसतं, अभंग लिहिले नसते, चांगलं पासून लिहिली नसते, तर आम्हाला पुढचं संत साहित्य बघायलाच मिळालं नसतं. का? कारण ज्ञानोबाऱ्यांच्या अगोदर संत नाही जन्माला आले का? प्रचंड आले असतील ना, आम्हाला काय माहिती, पण कोणी लिहूनच ठेवलं नाही. म्हणजे सुरुवात तिथून झाली, पाया तिथला. ज्ञानदेवे रचिता पाया कृष्ण परमात्म्याच्या अवतारात जेव्हा अर्धवट राहिलेलं कार्य होतं, गीतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्ञान पोहोचण्याचं मार्ग होतं, साधन होतं, ते कृष्ण परमात्म्याचा अवतार संपला. परमात्म्याच्या लक्षात आलं आपलं चुकलंय, अर्धवट राहिलंय, म्हणून अवतार घेतला पंढरपूरला. आणि तिथं लक्षात आलं की आपण बौद्ध अवतार घेतला, आपण लोकांशी बोलू शकत नाही, म्हणून आळंदीमध्ये अवतार घेतला. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा घरी. आता तिसरं बघू, तुम्ही आम्ही कोण आहोत. आमच्या उदरामध्ये काय असतं? पोटात एक आणि ओटात दुसरंच म्हणतो ना. आणि म्हणे तरी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिली, अंगे जीवे मिळे पाठी भलतया दे. ज्ञानोबा 13व्या अध्यायामध्ये म्हणतात माणसं कशी वागतात. आणि म्हणी तरी गाठी, मनात गाठी धरून ठेवायच्या पक्क्या पोटात. अनंत ब्रह्मांड उदरी, आमच्या उदरात काय असतं? अनंत गाठी येतात. आणि म्हणे तरी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिली. बरोबर, नमस्कार जय हरी दिसलेच नाही. तुमच्या पुरीचं जमलं वाटतं, फलन झालं, नुसतं गोड बोलायच्या वरच्या. आमध्ये तर नुसत्या गाठी धरून ठेवलेल्या आहेत. वरी वरी मोकळी वाचा देणे, अंगे मिळे जीवे पाठी भलत्यात. असं गळ्याला मिळायचं वा वा वा, आणि पाठी बघून इशारा करत दुसऱ्याला, ह्याला असं कर तसं कर. म्हणजे इथपर्यंत खोला जातो आपण. लक्षात आलं? मागे एक पेपरला फोटो आला होता, ते कोणता तर लव डे असतं ना, प्रेम दिवस काहीतरी, व्हॅलेंटाईन डे, त्या दिवशीचा. ज्या गोष्टी आवडत नाही त्यात खोला जात नाही. तर उदाहरण सांगतो. एक मुलगी आहे आणि तिच्या बाजूला मुलगा बसलाय, तिनं खांद्यावर हात टाकलाय, हिने तिच्या खांद्यावर टाकलाय, आणि तिचा हात पाठीमागे दाखवला आणि दुसऱ्या मित्राच्या हातात हात घातलाय. आठवला फोटो तुम्हाला? माझ्याकडे कात्रण करून ठेवल्याबद्दल म्हणतो काय. आणि म्हणे तरी गाठी वरी वरी मोकळी वाचा देते, अंगे मिळे जीवे पाठी भलतया दे. दुसऱ्याचा हात धरला आणि याच्या गळ्यात हात घातला. ही वस्तुस्थिती समाजामध्ये आहे. अनंत ब्रह्मांड उदरी, आमच्या उदरामध्ये सुद्धा अनंत भरलेलं आहे. पण काय भरलेलं आहे? अतिशय चुकीचं भरलेलं आहे. त्याला बाहेर काढलं पाहिजे. बाह्यांगानं माणूस दिसतो, चांगला दिसतो, ओळखू शकतो आपण, पण अंतरंगातला माणूस आपल्याला ओळखता येत नाही. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी 15व्या अध्यायात सांगितलं, तरी झाड जाणी जे फुले का मानस जाणी जे बोले, भोगे केले जाणी जे पूर्वजन्मेचे. माणसाला फुलवून झाड ओळखता आलं पाहिजे, आणि माणसाच्या चेहऱ्यावरून बोलणं माणसं ओळखता आली पाहिजे. ज्ञानोबाऱ्यामध्ये ओळखता आली पाहिजेत. कारण काय, अंतरंगात फार प्रेमाने घेऊन जातात, फक्त खून करतात, मारतात, फसवतात, सोडून देऊन येतात. पुंडलिक तसाच निघालता ना, मायबापाला गोड गोड बोलून काशीला घेऊन तिकडे सोडून द्यावं. जर कुक्कुट स्वामीची भेट झाली नसती तर आज पुंडलिकी जन्माला आला नसता, आणि त्याचे मायबाप पण राहिले नसते. इतक्या खोलापर्यंत माणसं जातात. अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बाळक नंदा. आमच्या पण या मनामध्ये चांगल्या गोष्टी असाव्यात. आमच्या परतूर तालुक्यामध्ये कीर्तन झालं 1.5 महिन्याखाली. आम्हाला ते गावात सापडत नव्हतं. 7 ते 9 कीर्तन होतं. अंधार पडला, आमच्या गाडीची लाईट बंद पडली, आणि त्यात देवगाव फाट्यापाशी एक जण आम्हाला कटलं पोरग.
म्हणजे कुठे जायचं त्या गावाला जायचं का नाही कीर्तन हा चला ना महाराज मी सोडतो फेटा अंगावर आहे उपरण अंगावर आहे फक्त कमरेला बांधलं होतं मी धोतर आहे कशाला त्याला बाजूला बसून घेतलं ज्ञानेश्वर वाचत चालू होती बॅटरी लावून मोबाईल लावून आलं ना इथं आलं आता मला फार चांगलं झालं म्हणून माऊली म्हणलं तुम्हीच पाठवलं आम्हाला घेऊन जायला माणूस माळे गळ्यात त्याच्या गंध नव्हता वाळून सुकून गेला असेल दिवसभरातला तुम्ही म्हणते कोण होतं तर तिकडे नेलं आणि तिथे टपरी होती छोटीशी त्या कोपऱ्यात हा इथून असं पुढे गेलं की गाव आहे म्हणला ते आणि ते उतरलं तिथं आम्ही पुढे गेलो पुन्हा एक माणूस तिथे शेतकरी आम्हाला त्याला उभी केली गाडी फ्लॅन गावला अहो इकडं कुठं आले म्हणले माऊली ते गाव तर लई मागं राहिलं कळलं म्हणजे त्या पोराला त्याच्या गावाला जायचं होतं आम्हाला खोटं बोलून गळ्यात बाळ असलेल्या माणसानं तिथपर्यंत गेलो तो उतरला इथून जवळ गेले की गाव म्हणून ते पुढचा माणूस म्हणून ते गाव लई मागं गेलं अनंत ब्रह्मांडरी हरिहा म्हणजे एवढं आमच्या उदरामध्ये भरलं की महाराजाला सुद्धा फसवायला आम्ही कमी करत नाही संसारात तर कुणाला फसवतो माईला बापाला सगळ्याला फसवतो चुका करतो खोटं बोलतो की मनातलं सगळं काढून टाका कारण हे वीज 100% आपल्याला भोगल्याशिवाय सोडत नाही जैसे शेत्री जे पेरी जे ते वाचून आनंद निपजे का पाहिजे तेच लेखे जे दर्पणाधारे ज्ञानवराने सांगितलं चौथ्या अध्यायामध्ये जे पेरलास ना तेच उगवणार आहे चुकीचं पेरू नको पोटामध्ये चुकीचं भरू नको कारण ते बी आहे आणि त्याला अन्न पाणी लागलं ते उगवणार म्हणजे उगवणार आहे बायकोच्या माध्यमातून फेडावं लागेल पोरांच्या फेडावं लागेल कुणाचे फेडावं लागेल तुझं तुला केले कर्म झाले त्याचे पुढे भोग आले केले काम्य कर्म तैसे फळ भोगावया धरणे बैसे न फेडिता ऋण जैसे ओसंडेना 18व्या अध्यायात माऊली म्हणतात केलेलं कर्म भोगल्याशिवाय चुकत नाही घेतलेलं ऋण जसं फेडल्याशिवाय फिटत नाही संपत नाही त्याप्रमाणे चुकीचं करू नको आणि त्याला भोगावं लागेल कारण की आनंद आहे तुझ्या पोटामध्ये भाग्यवंत आहेस धन्य आम्ही जन्म आलो मनुष्य देह मागूनही मिळत नाही बरवे झाले या जेवरी नाही पडलो मृत्यूच्या हारी वाचून आलो इतवरी उरले ते हारी तुम्हा समर्पण भगवंताचे आभार मानायचे अनंत म्हणायचे की देवा तुझे अनंत उपकार आहेत की माझ्या बरोबरचे अनेक लोक मेले लहान मेले मोठे मेले ओळखीतले मेले आम्ही जिवंत आहोत तुझी कृपा आहे अनंत ब्रह्मांड ह्या पोटामध्ये आहेत त्याला एकदम उद्रेक करायचा नाही चांगल्या प्रकारे त्याचा वापर करायचा आपल्या विचाराचा आचाराचा वर्तनाचा सदुपयोग होईल अशा प्रकार करायचं याचंच नाव हरी होऊन आहे देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवलो आता तुकोबारा दुसऱ्या चरणात म्हणतात की हरी जन्माला आला त्याचं नवल किती विशेष आहे बघा नवल केवडे केवडे 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 नगर कोडे नवल केवडे केवडे 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 नवल केवढे केवढे नकळे कानो बाचे पुढे नवल म्हणजे आश्चर्य केवढं किती 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 असं दोनदा शब्द आला एकच शब्द म्हणजे अनंत वेळा शरण शरण हनुमंत म्हणजे अनेक वेळा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणत म्हणजे अनेक वेळा ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे म्हणजे काय तुकाराम 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 एक शब्द दोन वेळा अध्यात्मामध्ये आला अभंगात आला ओळीमध्ये आला त्याचा अर्थ अनेक वेळा त्याची पुनरावृत्ती असं समजायचे नवल केवढे केवढे किती 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 कितीतरी नवल आहे कृष्णाचं म्हणजे शब्दात सांगता येण्याच्या पलीकडचं आहे नवल केवढे केवढे नकळे कानोबाचे कोडे कानोबा म्हणजे कृष्ण परमात्मा जो बासरी वाजवतो कानोबा वाकडा असा उभा होतो कानडा उभा राहतो तो त्याचं नाव कानोबा बा म्हणजे बाप
बाप बा म्हणजे अरे अर्जुना ते बा म्हणे येत काही आम्हा संशय करावया कारण नाही अंगे ते लोकरी काही नोहेची नंदाचे. बा म्हणतो अर्जुनाला सुद्धा बाप म्हणतो, बाळ म्हणतात कृष्ण परमात्मा. का म्हणतात? कारण का नंदाचे लेकरू का ते 14 भुवनाचा मालक अनंत ब्रह्मांड उदरी असा तो बालक आहे. फक्त लहान लेकराच्या निमित्तानं आपल्या समोर उभा राहिला आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. नवल करण्यासारखं आश्चर्य प्रचंड मोठं नवल आहे भगवंताचं. मग काय चुकतंय का? बंद करा ना, चांगलं नाही वाटत दुसरं काय. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. प्रचंड मोठं नवल आहे कानोबाचं कोडच कळत नाही. कोड म्हणजे गुप्तता. त्याची जे काही करायच्या पद्धती तर कुणालाच लक्षात आलं नाही, सोबतच्या माणसाला सुद्धा लक्षात आलं नाही, तर ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नाही. एवढं मोठं नवल आहे. काय नवल आहे हो? आई वडिलांच्या पोटी जन्माला आला, आई वडिलांना बेड्या होत्या, बरोबर आहे. कृष्ण परमात्मा जन्माला आला तेव्हा बेड्या दार सगळे खुलले आणि तिथून बाहेर पडला की पुन्हा माबापाला बेड्या पडल्या. किती मोठं आश्चर्य सांगा बरं हे. म्हणजे त्यांच्या जन्मापुरतं बेड्या काढू शकतात, जन्मापुरतं नदीचा पूर जाऊ शकतो, जन्मापुरतं मायबापाला यशोधरा नंदाला बेहोशपणा करतो, त्यांच्या फिली कुठून जातो. बाकीच्या वेळेस का बरं जागा करतो? मग बाकीच्या वेळेस बेड्या का देऊन टाकला? किती मोठं नवल आहे. कुणाला वाटण्यासारखं आहे का नाही? जन्माला आला त्या आई वडिलांच्या बेड्या निघून गेल्या, कंसानं जेवढं कुल्प लावले ते सगळे निघून गेले आणि ऐन टायमाला काय झालं? पुन्हा कुल्प लागले त्याला. ते नवल करण्यासारखं आहे. नवल केवडे केवडे. कारण ह्याच्या पाठीमागची भूमिकाला कुणाला कळलंच नाही असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पुढे आले, आपण पाहतो की जन्माला आल्यापासून मागे लागले लोक त्यांच्या मारण्यासाठी. 14 भुवनाचा मालक आहे. सुदर्शन मोठेपणे घेऊ शकतो, लहानपणी पण घेऊ शकला असता ना. 2 झाडाच्या मधून खेळत खेळत जायचं उखळ बांधून घेऊन आणि 2 झाडं पडलं की त्याचा उद्धार करून टाकायचा. मग त्याला कोण मारायला आला असतं? कोण मारू शकला असतं? पण सगळ्यांच्या भूमिका पूर्ण वटवू दिल्या. ज्याला काम वाटून दिलं त्याला काम करू दिलं. हे नवल आहे भगवंताचं. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. कोण आलं मारण्यासाठी? पूतना राक्षसीन आली. बघा बरं का नवल किती मोठं आहे. फार मोठं नवल आहे. आमच्या जीवनात सुद्धा घडतं का? बघा असं घडतं पण आपण विसरून जात असतो. छोट्या मोठ्या गोष्टी घडतात. मामाने पाठवलं, सख्या मामाने मारण्यासाठी पाठवलं. विष लावून आली स्तनाला. आता आपण काय म्हणतो? असं दूध पिलं, असं विष पिलं, अशी ओरडली आणि मरून गेली ती. असं नाही घडलं. त्याचं नवल आहे कृष्णाचं. कसं नवल आहे बघा. विष पाजवायला आली. विष पिल्यानंतर ती काय म्हणाली? जेव्हा त्रास होऊ लागला तेव्हा काय म्हणाली? अरे कृष्णा सोड. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या गल्लीमध्ये एखादा कार्यकर्ता आला आणि काय तर सांगते का आमच्या साहेबांनी असं केले, ही योजना आणली, ही रस्ता केला, फलाना, आणि तुमच्या गल्लीतला एखादा माणूस त्याला उलटू सुलट बोलला, तर तो फोन कुणाला लावतो? कुणाला फोन लावतो? ज्याने पाठवलंय त्याला, बरोबर आहे. आता कृष्ण हिचं दूध पिऊ लागला, हिला त्रास होऊ लागला, हिनं कुणाला हाक मारायला पाहिजे? कुणाला मारायला पाहिजे? कंसाला. पण हाक काय मारली? कृष्णा सोड, कृष्णा सोड. काय म्हणाला कृष्ण? नवल बघा कृष्णाचं. विष पेतोय तिचा. नवल बघा. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. काय म्हणाला? माते तुझं दूध पिलंय मी, तुझं विष पिलंय, तुला सोडणार नाही तर कुणाला सोडेल? आणि काय सोडलं? तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदीतला पुतणे जे विषयाचे निस्तान पाने मारू आले. अरे काय कमाल आहे तुझं. कवळ किती कोड आहे म्हणे तुझं, किती वैशिष्ट्य आहे. ज्ञानोबाराय म्हणतात की जे विष पाजवणारी स्त्री तिला सुद्धा आईचा दर्जा देऊन कुठे नेलं? सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदीतला पुतणे. त्या पुत्रेला सनकादिकाच्या बरोबर घेऊन बसवलं. ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा जे 4 पुत्र निर्माण झाले देशानुसार त्यांच्या बरोबर की हजारो वर्ष तपश्चर्या केल्यावर सुद्धा जे पद मिळत नाही तिला दूध पाजवायला, विष पाजवायला आलेला मातेला प्यायला मिळालं. हे नवल आहे कृष्णाचं. नवल केवडे. जर त्या मातेचं दूध ऐवजी विष पिल्यावर जर कृष्ण परमात्मा जर उद्धार करू शकतो तर आम्ही किमान कृष्ण जयंतीला तर दूध घेऊन पाजवतो का? किंवा कृष्ण म्हणून येणं आपल्या घरला येणाऱ्या माणसाला तर कृष्ण समजून दूध पाणी करतो का? चहा पाणी करतो का? त्याच्यात सुद्धा कंटाळा करतो. काही लोकांना बरं असं वाटतं, तो नको म्हणला ना चहा पाणी नाश्ता, बरं झालं बाबा असं वाटतं आपल्याला. इतक्या खोलात जाऊ नये, कारण हे नवल आहे आपल्या माणसाच्या आयुष्यातलं. नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे. काही करू शकला असता. जरासंधाला बघून पळून जायची गरज होती का? कालेवानाला बघून पळून जायची गरज होती का? 14 गुणाचा मालक आहे ना, पळून गेला. याचा अर्थ असा आहे की प्रसंगानुरूप आम्हाला माघार घेता आली पाहिजे. प्रसंगानुरूप माघार घेणं म्हणजे हार नसते. त्या परिस्थितीमुळे विजय असतो. एखादा समजा भांडतोय, उलट होणार आहे, भांडण होणार आहे, बायको खूप चिडलाय, नवरा खूप चिडलाय, 2 मिनिटं माघार घ्या, शांत बसा. 100% सांगतो फार मोठं संकट टळतं. कधी कधी आपण घरात असं म्हणतो ना, माझंही चुकलंच राव थोडंसं, 2 शब्द मी जर बोलले नसते ना तेवढं वाढलंच नसतं. मग कुणी अडवतं तुला बोलायला? अरे ज्या ठिकाणी कृष्णाला रणछोडदास नाव मिळालं, भित्रा म्हणून नाव मिळालं, ते सुद्धा आनंदाने स्वीकारलं. तुला कधी नाव ठेवलं तर काय बिघडलं असतं? पण आपण सोडितच नाही. नवल केवडे हे आपलं नवल आहे. आणि कृष्णाचं नवल काय की बेशक प्रसंगानुरूप माघार घेतो. घोडी धुतल्या भक्ताच्या प्रेमापोटी. आम्ही आमच्या लेकराचं सुद्धा ऐकत नाही मोठं झाल्यानंतर. लहानपणी सगळं करतो, मोठं झालं की अजिबात ऐकत नाही. लहानपणी बाप जसं ऐकतो ना, तो जर मोठेपणी जर ऐकू लागला ना तर मला तर असं वाटतं घरातले 50% भांडणं मिळतील. खेडेगावने सुद्धा असंच घडतं. लहानपणी सगळं ऐकतो आपण. पोरगं मोठं झाल्यास म्हणतं बाबा शेतामध्ये आपण फिरू,
किडी लावू तुला न करू तुला काय करतं का बस माझे केस का उगं पांढरे झाले का उगं टकला झालो का लिहून आळे पावसाळे बघितले अरे ऐकून बघ लेकराचं लहानपणी सगळं ऐकायला ना त्याचं तुझं नवल काय करावं बापन लेकराच्या नात्यातला काही फरक पडला का लहानपणी जे नातं होतं तेच मोठेपण नातं आहे ना आम्ही ऐकतच नाही त्याच्यामुळे भांडणं करत असतात थोडं असं मला जायची वेळ येते हे नवल आहे आमचं नवल के एवढे आमचंच कोडं आम्हाला कळत नाही कृष्णाचं कोडं बघा सगळं ऐकलं सगळ्यांच्या गोष्टी ऐकलं करायचं ते केलं सुदर्शन आधारी असणारा माणूस सुद्धा भित्रेपणाने वागला म्हणून माझी विनंती तुम्हाला की आयुष्यामध्ये माघार घेणं म्हणजे हार नसतं परिस्थितीनुसार बेशक माघार घ्यायचे समोरल्याला म्हणायचं तुमचं बरोबर आहे माझं चुकलं बाबा अर्ध्या किरकिरी आपले भेटून जातात नवल के वडे नकळे कानोबाचे कोडे काय कानोबाचं कोड आहे जेव्हा इंद्राने पूर्ण पाऊस बरसवला गोकुळ साफ करण्यासाठी तर करंगळीवर घेतला सगळा गोवर्धन पर्वत किती मोठा आहे सांगा बरं आता त्या जेव्हा कालिया मारायला गेला तर आपण असं म्हणतो ना अशा बुक्क्या मारल्या नाही बुक्क्या मारल्या कृष्णाने अजिबात बुक्क्या नाही मारल्या मला सांगायचं त्या कालियानागाला बुक्की मारली असती तर कृष्ण तो कालियानाग जगला असतं का जो करंगळीवर गोवर्धन घेतो एवढा मोठा एका हेलिकॉप्टरने जरी प्रदक्षिणा घालायची म्हणून एवढा मोठा गोवर्धन पर्वत होता बघितला असाल तर तुमच्या लक्षात येईल तेवढा गोवर्धन करंगळीवर घेतला आता त्या 5 बोटानं मूठ मारलाय करंगळी सुद्धा त्याच्यात आली एवढे ताकदीची अशी मूठ मारली आता त्या कालियानागाला बुक्की घातली तो जगेल का सांगा बरं नाही बुक्की घातली तिथे गेल्यानंतर त्या बायका काय म्हणाल्या नवल बघा भगवंताचं फार मोठं नवल आहे बायका म्हणाल्या अरे बाळा उठ आमचा नवरा उठण्याच्या अगोदर झाला तुला खाऊन टाकेल त्याने मातांनो चिंता नका करू माता म्हणाला त्यांना आणि जेव्हा बुक्की मारायची वेळ आली तेव्हा त्या बायका पुढे त्या म्हणाले तो मला माता म्हटलास ना हो माता मग मातेचं ऐक ना म्हणे मारू नको आमच्या नवऱ्याला वरच्या वर हात धरला नवल के वडे केवढे मारण्यासाठी हात उचललेला सुद्धा वरच्या वर धरला कधी कधी रागाच्या भरात हात उचलला ना तर थांबवत जा जाग्यावर त्याला जाऊ देत जाऊ नका थांबवत जा कारण थांबलेला हात ना बऱ्यापैकी आयुष्यातल्या किरकिऱ्या थांबवू शकतात आपण विचारच करत नाही कुठल्या गोष्टीचा करावा नवल के वडे काय केलं माफ केलं त्या कालियानागाला विषारी माणसाला सुद्धा माफ केलं आयुष्यामध्ये कुणाला तर माफ पण करायला शिका काही सोबत घेऊन जायचं नाही नागवेची जाई सुखी उत्तराय झालो पाय नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्य सगळं जाणार आहे रिकाम्या हाताने कोरोना पाहिला तुम्ही हजारो कोटीचे माणसं मरून गेले काही सोबत नेलं नाही रिकाम्या हाताने जावं लागणार मग कशाला बुक्क्या वजारच्या कशाला नाता उगारायच्या आणि हे देह जो दिलाय ना हे नवल करण्यासाठी दिलाय खूप चांगलं जगी आला असे माणूस म्हणून जाताना जा देव होणे तुझीच करणे ठरवेल तुझला रामवा रावण आम्ही रावण पण होऊ शकतो राम पण होऊ शकतो आमच्या वर्तनातून होऊ शकतो नवल के वडे नकळे कानोबाचे कोडे विठाला कोडे अगदी कृष्णाच्या प्रमाणात ज्ञानोबरायांचं सुद्धा नवल आहे कारण आपण माऊलीला पाहणार आहोत नवल काय ज्ञानोबरायांचं सांगा बरं झोपडी जाडीत ज्ञानोबराय ग बसले पाठ खापर फोडलं आणि पाठ पेटवली मांडे भाजण्यासाठी किती मोठं नवल आहे सांगा मग खापर फोडण्याला सुद्धा थांबू शकले असते मेलेल्या सच्चिदानंदाला उठवलं मग बाय बापाला मरण्यापासून वाचवलं नसतं का मायबापन ध्यान प्रायशित वाचवायला पाहिजे होतं ना सच्चिदानंद उठवू शकता तुम्ही मेलेल्या कमालाला उठवू शकता गोपाळाला उठवू शकता रेड्या मुखाने वेद बदलू शकता म्युझिक भिंत चालू शकता मग मायबापाला का नाही थांबवलं नवल के वडे नकळे ज्ञानोबाचे गोडे ह्या ज्ञानोबाचं तर पुढे कोणाला कळलं कारण तोच कृष्ण आहे कारण त्यांचं आयुष्य संपलं होतं ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नो हे येत एकच उपयोगाज आहे प्रमामर्थ संपलं नाही वडिलांचं आयुष्य जाऊ दे अडवलं नाही काही गोष्टी असतात की ज्या होणार म्हणजे होणारच असतात आमच्या प्रयत्नानं सुद्धा थांबत नाही आणि त्या बाबी भगवंता ज्ञानोबरायांनी सुद्धा केल्या एवढं सगळं करू शकतात ब्रह्मविद्या त्यांच्याकडे आहे वाटतं ते करू शकतात रेड्याला बोलवलं भिंत चालू काय न करू शकतात करील ते काय महाराज काहीही करण्याची ताकद आहे फक्त त्यांना आपल्यातलं शुद्धत्व लागतं हे ज्ञानोबरायांची ख्याती आहे नवल के वडे नकळे सोनेरी महाल जरी बांधतात तर ज्ञानोबराला आवडणार नाही पण प्रेमानं जर तुम्ही काही द्यायला गेला तर 100% येणार प्रेम सूत्र दोरी न्यावे तिकडे जातो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ हे सगळं त्यांना लागू पडतं ज्ञानोबराला सगळं लागू पडतं अगदी त्याप्रमाणे तुमच्या आमच्या जीवनाला सुद्धा नवल आहे बरं का नवल के वडे नकळे आमच्या माणसाचे कोड आम्हाला कळत नाही काय नवल आहे आपलं सांगा बरं आता इथे कीर्तन चालेल बरेच लोक आपल्या बट्ट्यावर बसतात घरी बसतात आम्हाला ऐकू येतं आता स्वयंपाकाला 4 माणसाची गरज आहे तर 25 लोक राहतात
अरे नवलच आहे ना होई, इथं कीर्तन चालू 25 लोकांना तिथे बसायची काय करत नाही. आणि बघतो पाणी पण हाईट ना 2 पुरे झाले, तुम्ही बसता मंडपामध्ये नाही येत. नाही खरंच सांगतो, हे नवल आहे, मला ठिकाणी करायचे, फार मोठं नवल आहे. दुसऱ्याचं ऐकायची आमची मानसिकताच नसते. मोबाईल काढतील, बोलतील, गप्पा मारतील, एकमेकाला असे वाकडतील, खांद्यावर हात टाकतील, काय नाचार लोक. अरे तुझं लोकांनी ऐकावं, कीर्तन कोणी ऐकावं सांगा. माझ्याचं नाव भजन ठेवा ना, कीर्तन ठेवूच नका ना, नुसतं गायनच करा ना, चालतं ना पुढं. कीर्तन कशाला करायचं, मग कीर्तन करायचं. कीर्तन ऐकू नवल आहे बरं का सगळ्या गोष्टींचं. सोडीतच नाही माणूस कुठल्या गोष्टीमध्ये. अरे नामदेव महाराज म्हणतात, काय म्हणतात, सर्वनाचे मिसे बैसावे ओणे साम्राज्य भुवने सुखे नांदे. अरे कीर्तन ऐकायचं ना, घरात बसू नको, ओट्यावर बसू नको, घरावर बसू नको, इथं येऊन बस ऐकण्यासाठी. आमचं नवल काय, आम्ही तिकडे लक्षच देत नाही. संतांनी सांगितलेलं मला काहीच माने नाही. हे सगळं नवल आहे बरं का आपलं. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. कीर्तनामध्ये लोक पाय लांब काढतात, त्या ठिकाणी मला नाव कोणाचे नाही सांगायचे. आम्ही म्हणतो मला लांब पाय करायचं, करून टाकून लांब, आमचं काही बंधन नाही. नवल सांगतो बरं का. इथला महाराज म्हणतो, हो नीट बसा, सरळ बसा, टिकून बसू नका, आळस देऊ नका. आता काय करा त्या माणसाला जर आळस आला असेल तर मग तू एवढं चांगलं कीर्तन कर की त्याला आळस नाही आला पाहिजे. आपल्या हातात आहे की नाही सांगा बरं. पुन्हा दुसरी गोष्ट, पायलाम करू नको. नवल सांगतोय मी तुम्हाला, आमचं पण नवल सांगतोय, तू भरायला माझं. पायलाम करू नका. कशात लिहिले पायलाम करू नका कीर्तनात म्हणून? मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्ष असे ऐता सर्वनाची माझी. तुझ्या मनाला त्रास देऊ नको, तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको. ज्ञानोबाने सांगितलंय, फक्त लक्ष इकडे दे. तुझ्या पायाला कळ लागले, पाय बिलकुल लांब कर, कंबर दुखते टिकून बस, अंग सगळं दुखतंय, आळस येतोय, विठ्ठल विठ्ठल म्हणलं की जागेवर उभा, उड्या मार, टाळ्या वाजवून खाली बस. त्याने सांगितलंय. मग ज्ञानेश्वर कीर्तन करणाऱ्या माणसाला ज्ञानेश्वरातल्या वया माहिती नसाव्यात का सांगा. असं नवल आहे की नाही सांगा बरे. नवल केवढे केवढे नकळे कीर्तनकाराचे पुढे. वाटच नाही कशाचं कोड आलंय तिथं, अभ्यासच नाही ना. मंठ्यामध्ये कीर्तनाला गेलो आम्ही, 8 दिवसाचा सप्ताह त्यांचा. ते एक माणूस इतका पळतो, डोक्याला टोपी नाही आणि त्या पायाला असे फोडायला, पायाचं भर उन्हाळा चालू आहे असला, पायाला फोडायला. ते मला मोठेपणाने सांगू लागलं, ह्या महाराज 8 वर्षापासून 3 वर्षापासून हे नियम केलाय. ते महाराज बोलता बोलता म्हणले की तुम्ही असं असं करा, पण त्याचं महाराजांनी सांगितलं असेल कथा करणार असं करा म्हणून. आणि एवढं उन्हात फिरतात, एवढं ऊन असताना पाणी पेत नाही. त्याने फक्त एक वेळी जेवायला जे त्या ताटात एकदा वाढलं तेवढंच खाणं पिणं, दुसऱ्या दिवसापर्यंत काही नाही. एवढं कडक उपासन, एवढी कडक सेवा यांची चालू आहे. रात्रंदिवस मंडपात पळत राहतात, झाडत राहतात. मी म्हणलं कशात लिहिलंय? नाही महाराजांनी सांगितलं. कोण? नवल केवढे केवळे नकळे महाराजाचे कोडे. काय कोड? मी म्हणलं कशात लिहिले बाबा असं? पण माऊलीने तर असं सांगितलंय, आपुला परावा देही दुःख देते जे जे काही माझ्या आत्म्या ते तुलाही होय शिनू. ज्ञानोबाने सांगितलं, स्वतःच्या देहाला किंवा इतराच्या देहाला त्रास देणारा म्हणजे मला त्रास होता अर्जुना, म्हणून माझ्यासाठी कोणी त्रास करून घेण्याचं कारण नाही. स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे मला होतो, कारण मी आत्मा आहे त्याचा. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर, तुमच्यातला आत्मा मी आहे. लक्षात आलं? हे का कळत नाही आम्हाला? हे सांगतच नाही. कोणी कसलं बघायचं काय, तर समजा असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, एवढे उपास धरले पाहिजेत. अहो वारकरी संप्रदाय इतका सुंदर आहे ना, खरंच नवल नवल करण्यासारखं आहे. पण आम्हाला नवल करता येत नाही, आम्ही चुकीच्या पद्धतीने ओढत असतो. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे. कान्होबाचं कोडं, आम्ही पण कान्होबाचं आहोत, ज्ञानोबाचं आहोत, कारण त्यांचीच लेकरं आहोत. आपण पाहतो ना, देव पाहायला गेल्यानंतर देवच होऊ शकतो. अगदी त्याची लेकरं. आमच्यात कुठल्याही प्रकारची उणी नाही. फक्त संतांनी जे सांगितलं तिकडे आम्ही लक्षच घालत नाही. नको त्या गोष्टीकडे मात्र 100% जातो. सगळ्यांनी सांगितलं एकच देव करून घ्या, आपुला तो देव एक करून घ्यावा, ते आता महिलांनी खरंच विचारा बरं. उद्या मंगळवार आला की कोणीकडे पळणार, बुधवार आला की कोणीकडे जाणार, गुरुवार आला की कोणीकडे जाणार. पुरतच नाही 33 कोटी शोध. नवल नाही का आपलं सांगा बरे? आहे का नाही नवल? आणि संत म्हणतात आपले सगळे की एक देव विष्णू म्हणे, जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण म्हणत आहे. विष्णूच्या बाहेर जाऊ नको. रामकृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद बोलून जाते. ज्ञानोबांनी सांगितलं कृष्ण विष्णू हरी गोविंद. विष्णूचाच अवतार सांगितला, रामाचाच अवतार सांगितला, बाहेर जायला नाही सांगितलं. तुकोबाराने सांगितलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा, याहून असता अनेक साधन वाहत. शक्तीवर सांगितलं तुम्हाला ह्याच्या बाहेर जाऊ नको, तरी पण आपण बाहेर जातो. हे नवल नव्हे का माणसाचं सांगा बरं? नवल केवडे केवडे नकळे ह्या बायका पोराचे कोडे, असंच म्हणावं लागेल ना आपल्याला. आता कुठतरी यावं लागेल ना आपल्याला माणसामध्ये. हे प्रचंड मोठं नवल आहे, प्रचंड मोठं नवल आहे. वस्तुस्थिती आहे, ह्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे बरं का. अभंग कीर्तनाचे आपण ऐकू ना, तर आमच्यात कुठेतरी परिवर्तन होण्यासाठीच्या ह्या घटना असतात, कराव्यात. संसारात अनेक उदाहरणं आपल्याला आठवलेले असतात. पण चुकीचे नवल करू नका, कारण त्याचे भोग भोगावे लागतात. चांगले नवल जर आपल्याकडून आपोआप होत गेले तर भगवंताची कृपा होती. म्हणजे चांगलं नवल होण्यासाठी जाणून बुजूनही करू नका, सहज होऊन जातं. सहज देव पाहावया गेलो, देव होण्यासाठी जात नाही आपण. पाहता पाहता त्याच्याशी होऊन जातो. ब्रह्मध्याय स्वये ब्रह्मचे होई जे, जीवत्व जाई जे पालटवणे. ब्रह्म म्हणता म्हणता ब्रह्मस्वरूप माणूस होऊ शकतो. बरोबर आहे. असं एक छोटंसं उदाहरण सांगतो आमच्या लहानपणी घडलेलं, की आमचं नवल कसं असतं. आमचं अंबाजोगाई म्हणून गाव आहे आमच्याकडे, आमच्याकडे 40-50 किलोमीटर अंतरावर आहे. ट्रक करून आम्ही लग्नाला गेलो. रस्ता इतका अवघड होता की सायकलवरचा माणूस जाऊ शकत, एवढा आदळत आदळत ट्रक, इतका वेळ लागला आम्हाला.
आणि लग्न लागलं, उन्हाळ्याचे दिवस होते, कुणाला पंक्तीला कमी पडलं, यायचं होतं, 5-7 घंटे लागणार होते. रस्त्यामध्ये एक हॉटेल होतं, 25-30 माणसं आम्ही खाली उतरलो. आता नवरदेवाचा भाऊ सोबत होता, तो काय म्हणे, काय खायचं ते खाना हॉटेलमध्ये, काय खायचं ते खाना. मला आता उशीर झाला, गावावर झाला, उशीर लागणार आहे. आणि ते पण हॉटेलमध्ये येऊन बसला. त्या हॉटेलवाला हे कर ते करून सांगितलं, 2-2दा सांगितलं. त्या वेटरला म्हणे काही कमी पडू नका. वेटर म्हणजे मालकच होता ती करणारा, सगळं वाढणारा. आणि त्याचा भाऊ आला बोलायला, आम्ही खायला बसलो, त्याचा भाऊ बोलायला आला. ते आलोच म्हणून ते उठून गेला. ते उठून गेलं ते पोरग, नवरदेवाचा भाऊ, आणि त्याच्या छोट्या भावाने त्याला बोलून नेलं. आम्ही खाल्लो पिलो, ढेकर दिले, तीच ना वापस. नवल केवळे केवळे, कळलं ना तुम्हाला? असले नवल करून नका, त्याच्या खिशातून काढ, त्याच्या खिशातून काढ. एकाला घडी ठेवावं लागली, कुणाला अजून काही ठेवते. हॉटेलवाला लई भारी होता, माझे पैसे आणून दे, मग ती गोष्ट घेऊन जा. हे असले नवल करत जाणं. काय आयुष्यामध्ये भरपूर नवल करतो बघा, खोटं बोलणं, शब्द घेणं, उचणं पाहिजे, पाया पडून मागायचं, देवा शपथ देतो, माई शपथ देतो, लई गरज पडली मला, तुझे घेतलोय, आम्ही का पळून चालू का, मग आम्ही का बुडू लागलो का. असले नवल करत जाऊ नका, कारण त्याची परतफेड आहे. फार विचित्र नवल आपण करतो. नवल केवढे केवढे ह्या माणसाचे कोडे. माझी विनंती आहे तुम्हाला, जीवन खूप सुंदर आहे, त्याला मस्त फुलवायचं, भगवंताकडे बघून फुलायचं, कृष्णाकडे बघून फुलायचं. आणि या कृष्णाने पुढे काय केलं, 3ऱ्या चरणामध्ये, पृथ्वीचा मालकच आहे, ब्रह्मांड उदरात आहे, पृथ्वी पोटात आहे. आपल्याला माहिती आहे का लहानपणी काय झालं, एकदा कृष्णाने लोणी खाल्लं, माती खाल्ली, आईनं तोंड उघडायला लावलं, उघड तोंड. मागा बाळपणी येणे श्रीपती, जय एक वेळ खादली होती माती, ते कोपुण्या हाती यशोदा धरीला, मग भेने वैने जैसे मुखी झाडा द्या वयाचे निमिषे, 14 भुवने सावकाशे दाविली ती. माती खाली आई म्हणाली उघडतोंड भिल्यासारखं नाटक करून आ केलं आणि काय दाखवलं, 14 भुवने सावकाशी दाविले. ते 14 भुवन दाखवले, त्याच्यामध्ये पृथ्वी पण होती. पृथ्वी ज्याने ध्रुवलोक आहे, चंद्रलोक आहे, मंगळ आहे, सगळे लोक त्याच्या मुखामध्ये म्हणजे पोटामध्ये, अनंत ब्रह्मांड उदरी. आणि नवल काय केलं, आईला दाखवलं, आ करून दाखवलं की सगळी पृथ्वी सीट त्याच्यामध्ये. आता ज्याच्या तोंडात पृथ्वी पोटामध्ये, त्याला तृप्त न करायला काय झालं, पृथ्वी ज्याने तृप्त केली. या पृथ्वीला तृप्त कोण करू शकतो, आपला समाज असा की इंद्रच करू शकतो, कारण पाऊस पडण्याचा अधिकारी इंद्राला आहे, बरोबर आहे. पण कृष्णाने सांगितलं 9व्या अध्यायामध्ये, अर्जुनाला सांगितलं, काय म्हणतात माऊली, असं सांगतात, मी सूर्याचे निवेसे तपेत हे सोशे, पाटी इंद्र होऊन निवरसे पुढती भरे. अरे अर्जुना, या समुद्राचं पाणी बाष्प होऊन शोषून करून घेतो आणि इंद्राच्या माध्यमातून मी पृथ्वीवर पाऊस पडतो. इंद्र नाही पाडत, मी पाडतो. इंद्राचे निवेसे तपेत, मी सूर्याचे निवेसे तपेत सोशे, पाठी इंद्र भूनिवरसे पुढती भरे. मी शोषण करतो आणि इंद्राच्या माध्यमातून पाऊस मी पाडतो. म्हणजे पृथ्वीला तृप्त कोण करतो, कृष्ण परमात्मा करतो, प्रभू रामचंद्र करतात. पृथ्वी ज्याने तृप्त केली पृथ्वी, झाडं दिले, वेगवेगळे प्रकार दिले, प्रचंड दिलं तुमच्या आमच्याकडे. पृथ्वी ज्याने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाच्या मालकाला यशोदा जीव घालते, कारण तो लहान लेकराच्या रूपाने जन्माला आला, कृष्णाच्या रूपाने परमात्मा म्हणून जन्माला आला होता.
बरोबर आहे. आता आपण थोडंसं बघू की ज्ञानोबारायांनी काय केलं. मग ज्ञानोबारायन पण पृथ्वी तृप्त केली. या पृथ्वी तलावर लोकांना ज्ञानच माहिती नव्हतं, गीता सुद्धा कळत नव्हती. एकाने एकाला सांगावं ही प्रथा होती. आणि आपल्या भावाला विनंती केली की मला हे जगाला वाटायचं ज्ञान द्या, परवानगी द्या मला. आणि जेव्हा परवानगी दिली तेव्हा माऊली काय म्हणाले, ते तर म्हणे श्री विश्वेश्वराहो दान पसाहो येणे म्हणे ज्ञानदेव. म्हणजे सगळ्या विश्वाचं ज्ञान तुम्ही आम्हाला दिलं, म्हणजे पृथ्वीतल्या सगळ्या लोकांना तप्त केलं. आता कोणी घ्यायचं नाही घ्यायचं त्याचा त्याचा विषय, श्लोक म्हणायचा न म्हणायचा आपला विषय, वय पाठ करायचा न करायचा आपला विषय, पण आपल्याला तृप्त केलं सगळं. पृथ्वी ज्याने तृप्त केली. कोणी कोणी खाऊ घातलं. यशोदा खाऊ घालायची, खेळत जायचे. कृष्ण परमात्मा मालिका बघा ना तुम्ही, किंवा वाचा महाभारत श्रीमद भागवत. पळत जायचे नाही घास घेऊन आईसारखं. तुम्ही जसं मागं आंबलेकरांच्या मागं पळता अगदी अशा पण घास खा कृष्णा खायचा. आणि इकडं मात्र काय, त्या गोवर्धन पर्वताला इंद्राला खाऊ घालून आणलेलं सगळं स्वतः गिळून टाकलं पर्वताच्या माध्यमातून. आणि आईचे घास मात खात पोट भरलं म्हणायचं, ढेकराला म्हणायचा. एक पानावरचा घास खाल्ला. खान कोणाचा? द्रौपदीचा. द्रौपदी शिवस्त्री अनंत आदित्य होता असे भाग्यवंत आम्हाला कृपावंता कोठून आणले गोविंदा. मायेची करुण द्रौपदी सत्यान्न पुरले मध्यराती. ऋषीश्वराच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे. हजारो ऋषी खाऊ घातले. कुठलं? एक पान खाल्लं, पानावरचा एक कण खाला आणि ढेकर दिला. हा 10,000 ऋषींचं पोट भरलं. पृथ्वी ज्याने हे प्रेमानं दिलं म्हणून भगवंताला प्रेमाने द्यायचं. जे द्यायचं दिलं म्हणून सांगायचं आम्ही फलाना केलं बिस्ताना केलं, माझ्यातर्फे प्रसादन माझ्यातर्फे पंगत म्हणू नका. कारण जेवायला बसलेलं कोणच माहिती का सगळी जे जे भेटे भूत ते ते भगवंत माझा सगळे भगवंत स्वरूप आहोत. त्यांना खाऊ घालताना माझ्यातर्फे म्हणू नका. हिंदीमध्ये गाणं आहे ना, यशोदा. तुम्हाला कोणी सांगितलं की जेव जेवत नाही? कोण कहता है भगवान खाते नाही, माँ यशोदा की तरह खिलाते. कोण सांगितलं देव जेवत नाही म्हणून? यशोदा हो ना. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा. यशोदाहून खाऊ घालला कोण खात नाही. कारण भगवंत नामदेव महाराज स्वतः म्हणतात, घेसे तेव्हा देसे ऐसा असं उदार, काय देवा तुझे कृपणाचे धरुणीदार. घेतल्याशिवाय देत नाहीस. आम्ही देतच नाही, आणि दिलं तर नाव घेतल्याशिवाय सोडत नाही म्हणून सोडायचं, त्याला सोडून द्यायचं. जर भगवंताला खाऊ घालायचं ना तर सुदामाच व्हायचा, शबरीच व्हायची, त्याच्या द्रौपदीच व्हायची, यशोदाच व्हायचं. 100% भगवंत खातो. ज्ञानोबाराय सुद्धा खाणार आहेत आपल्याकडून. ज्ञानोबारायला तर द्यावं सुद्धा लागत नाही. हो काय तृप्त केलं? सगळ्या लोकांना ज्ञान जो जे वांछेल तो दे लाओ. सगळ्याला जे पाहिजे देऊन तृप्त करून टाकलं तुम्ही आम्हाला सगळ्याला ज्ञानोबाराने. पृथ्वी ज्याने तृप्त. आता त्याला कोण खाऊ घालणार आहे? तुम्ही आम्ही सगळेजण खाऊ घालतो. ज्ञानोबाराला तर प्रत्यक्ष जाऊन खाऊ घालायची सुद्धा गरज नाही. मनाचे कल्पिले पुरेमाने भावे तृप्तीच्या स्वभावे निववेत. प्रत्येक चरणामध्ये ज्ञानोबाराबद्दल का बोलतोय? कारण आज ज्ञानोबाराय कृष्णाच्या रूपाने आहेत, पांडुरंगाच्या रूपाने आहेत. एवढे प्रमाण आपल्याकडे आहेत. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरी कुरुक्षेत्री. आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. नाथ महाराजांनी सांगितलं की अर्जुनाला संकट पडलं, ज्या कृष्णाने गीता सांगितली त्याच कृष्णाने अलंकापुरी म्हणजे आळंदी म्हणजे ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला. म्हणजे कृष्णच परमात्मा कुठे येतात? माऊलीच्या रूपाने. आपण माऊलीबद्दल बोलतोय. काय दिलं माऊलीने? एवढं मोठं ज्ञान दिलं. जो जे वांछील. किती तृप्त केलं सांगा बरं. जर आपल्याकडे ज्ञानेश्वरी नसते तर आज पसायदान कोण म्हणलं असतं? संतांना पुढचा मार्ग मिळाला असता का? गाथा लिहायला अभंग लिहायला मिळाला असतं का? म्हणून तर म्हणतात ना, सगळे म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय हे पाय म्हणजे तसे मज पामर आहे काय ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता वडील भवता ज्ञानदेव ज्ञानाबाईचे चरणे शरण वेदशास्त्री देती ग्वाही म्हणून सगळ्या संतांनी सांगितलं. सगळ्या संतांनी. कारण तिथंच सुरुवात होऊन गेल्या अध्यात्माच्या आपल्या. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाले. आता आम्हाला यशोदाहून ज्ञानोबारायला भोजन घालायचे. ज्ञानोबारायला भोजन घालण्यासाठी प्रत्यक्षात घेऊन द्यावं लागत नाही. तुम्ही आहे तिथे खाईच बैसोनी करा बसलेल्या ठिकाणावर म्हणा माऊली तुम्हाला दिलं. माऊली तुम्हाला दिलं बसलेल्या ठिकाणावर बघा. फक्त तिथून मनाचे कल्पिले पुरेमाने भावे तृप्तीच्या स्वभावे निववेत. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज म्हणतात, ते माऊलींचा अवतार ज्याला समजलं जातं. 700 वर्षाखाली ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आणि 600 वर्षापर्यंत ज्ञानोबाराय कसे आहेत माहिती नव्हते. बालांध असणाऱ्या ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराजांनी हाताने फोटो काढून दाखवला की ज्ञानोबाराय शेतन. पहिला फोटो जगामध्ये अवतरित झाला ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावांच्या माध्यमातून. जे जन्मान बालांध आहे. 134 ग्रंथ लिहिले बालांध असून सुद्धा. 1000 किलोमीटरहून जरी माणूस येणार असेल तर सांगायचे की परवा दिवशी आपला माणूस येणार आहे, हा इथं आला, तो अरे तू जेवला का, बरं राम आहे का, हा श्याम आहे का, एवढं सांगायचे. त्यांचं वाचन करून बघा. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज माऊलींच्या पहिल्या पादुका 2 पादुका तयार केल्या. एक त्यांच्याकडे ठेवली आणि एक आळंदीला दिली की जी यात्रेमध्ये निघते. ते ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज म्हणतात. आपण काय सांगतात? मनाचे कल्पिले पुरेमाने भावे तृप्तीच्या स्वभावे निववे. तर काय सांगतात? फक्त मनाने कल्पना करा म्हणतात. माऊली तुम्हाला दिलं
पृथ्वी जाने तृप्त केली. माऊलीला खाऊ घालायचं आपल्याला, भोजन खाऊ घालायचं. काय घालायचं? फक्त मनाने म्हणायचं. घरात पेढा केला तुम्ही, माऊली तुम्हाला दिला म्हणा. आळंदीला पोहोचला, तुम्ही जेवायला बसलात, माऊली तुम्हाला दिलं. 100% आळंदीला माऊलीमध्ये पोहोचलं. कसं पोहोचलं? तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे? मनाने कल्पना केल्यानंतर आता छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो, बघा बरं का, पटतं का? तुमचं लेकरू खेळत खेळत येतं, रांगत येतं, पाऊलाच टाकत आहे. मम्मी गंमत, पप्पा गंमत, हात पुढे करतो, दोन्ही हात पुढे करतो आपण. बरोबर? बाळक बापाची येता टेरी गे आणि बापा त्याची जेवू लागे, ती संतोषीले यावे गे, मुखचे उडे पण हा करतो. म्हणते मम्मी घे, पप्पा घे, आपण हात पुढे करतो, दोन्ही हाताने घेतो. म्हणजे खा खा, आपण खातो. अजून घे म्हणतो, आपण काय म्हणतो? पोट भरलं, पोट भरलं. आता तुम्हाला विचारतो प्रश्न, म्हणतो ना मस्त, काय दिलं हो तुमच्या लेकरांनी? काय दिलं? फक्त हात पुढे केलं, मम्मी घे, पप्पा घ्या. घेतलं तुम्ही, खाल्लं. काय खाल्लं सांगा? काही नाही, पण ढेकर तर दिला तुम्ही पोट भरलं म्हणून. मनाचे कल्पिले पुरे माने भावे, तृप्तीच्या स्वभावे निववेत. अगदी ज्ञानोबरायला कृष्णाचा जो अवतार आहे, त्यांना फक्त म्हणायचं माऊली तुम्हाला पेढा दिला, माऊली तुम्हाला पंक्तीचं जेवण दिलं. पोहोचलं, तृप्त झाले ज्ञानोबराय. तृप्तीच्या स्वभावे निववेत, आनंदी झाले. करील ते काय नो हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. काही करतील, हे ज्ञानोबरायांची महती आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केले त्याशे शोधा भोजन. एक ओवी जैनच्या मंदिरात म्हणून दाखवायचे. माझ्या माऊलींची ओवी अशी आहे. माझं तर वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे मला सवय लागून घ्याय. कोणीही मंदिरात गेलो, संताच्या जाऊ, देवाच्या 4-5 वेळा त्या देवाला संताला वाचून दाखवतो म्हणजे दाखवतो. माऊली असं म्हणतात, माऊली तसं म्हणतात. कारण काय, ते माऊलीच आहेत तिथे, त्यांना देण्यामध्ये आनंद आहे. तुमचं लेकरू तुमच्या ताटात जेवायला बसतं आणि त्या ताटातला घास तुमच्या तोंडात घालता, आपण किती आनंदाने खातो. त्याच्या कष्टाचं आहे का ते? त्याच त्याला खाऊ घातलं. तसं ज्ञानोबरायांच्या ओव्या, ज्ञानोबरायांचा हरिपाठ त्यांनाच खाऊ घालायचा, त्यांनाच ऐकू घालायचा. वाचे गीत गायजे, वाचे गीत गायजे, गाता गाता श्रवणे ऐकी जे रया. वाचता वाचता ऐकू घाल. संपलं. हेच पोट भरणं आहे संतांचं संतांना देणं आणि त्याप्रमाणे आपण वागणं. याच्याशिवाय दुसरं काही करायची गरज नाही. असा हा विश्वव्यापक कमळापती काय करतो? 4थ्या चरणात तुकोबाराय सांगतो. कमळापती म्हणजे कोण? लक्ष्मीचा पती. लक्ष्मी ही कमळातून जन्माला आली सांगितलं जातं. तिचा पती म्हणजे कमळापती. विश्वव्यापक, विश्वाला व्यापक होऊन उरलेला आहे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडे घेते. आणि साध्या गवळणी त्याला कमरेवर घ्यायच्या आहे. विश्वाला व्यापक किती वजन असेल कृष्ण परमात्मा सांगा. जेवढा वजनदार आहे ना तेवढाच हलका फुलका येतो. प्रभू रामचंद्राच्या हृदयामध्ये कोण आहे? फोडून आपली छाती दाखवले प्रभू भगवान, एकमुखाने बोला जय जय हनुमान. हनुमंतराने छाती फोडून दाखवली. राम लक्ष्मण सीता 3 पुरुष, 2 पुरुष आणि 1 स्त्री हनुमंतराच्या हृदयामध्ये. सावता महाराजांनी पोट फाडून दाखवलं, पांडुरंग पोटामध्ये होता. लक्षात आलं का? म्हणजे हा विश्वव्यापक आहे पण तुमच्या हृदयात आहे. तैसा हृदयामध्ये मेरा असता सर्व सुखाचा कामो विषयावरी.
आमच्या हृदयातच भगवंत आहे पण आम्हाला कळत नाही. तुझं आहे तुझं पाशी अनेक वेळा सांगितलं पण आम्ही आमच्याजवळ बघतच नाही. देव शोधत दुसरीकडे जातो. 33 कोटी सुद्धा आम्हाला पुरत नाहीत कारण आम्हाला कळलंच नाही भगवंत. विश्वव्यापक कमळापती त्याचे गवळणीकडे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भगवंत आमच्याकडे तो पहिल्या चरणात आपण दुसऱ्या तिसऱ्या चरणात राहिला. आपण पृथ्वी याने तृप्त केली. आपल्याला पृथ्वी तृप्त करायची नाही पण पृथ्वीवर जे आहे ना त्याचं नुकसान पण आपण करू नये. झाडं तोडून टाका, पर्वत खोदून काढा, फला नका. एवढं जर नाही केलं तरी आपण किमान तप्त तरी करू नका. तृप्त करता येत नाही ना तप्त तरी करू नका. आणि जर केलं ना तर पृथ्वी द्यायला तयार आहे. बरं एक दाना पेरला 1000 टन आपल्याला परत देते, ठेवून घेत नाही. हा पृथ्वीचा नियम आहे. ज्ञानोबा 4थ्या अध्यायात सांगतात नातरी कड्या तळवटी आपुलाच बोलू क्रीटी पडिसा 2 होटी निमित्त योगे. एखाद्या डोंगराच्या कडाला जर गेलो आपण ना आणि जोरात जर हाक मारली ओ म्हणून काय होतं आवाज परत येतो. डोंगर दऱ्या सुद्धा ठेवून घेत नाही, तुम्हाला परत देतात. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याचा अधिकार आहे. तुमच्याकडे काही ठेवून घेत नाही. आम्ही देतच नाही. माणसाला सुद्धा आवाज द्या ना, काका दादा ताई बाबा म्हणा गोड येतो. ती वाकडी का, ते बोडतं का, ते टकलं का, असले आवाज देत जाऊ नका कारण तसंच वापस येते. पेरलं ते उगवतं. चुकीचं नाही पेरायचं. मी तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो की तर पृथ्वी कशी ठेवून घेत नाही. भगवंताला कोणत्याही माध्यमातून तुम्ही द्या 100% आपल्याला मिळतं. मी मोठेपणाने सांगत नाही. माझ्या गलीतले 5-7-8 लोक इथे आले त्यांना विचारा. जवळपास 90% लोकांचं पाणी डिसेंबर महिन्यातच जातं. आमचं आतापर्यंत 9 वर्षात पाणी गेलं नाही बोरचं. का? कारण घरासमोर एक काम हे केलं, हौद केलाय छोटासा. दिवसातून 3-4दा भरून डुकरं कुत्रे किमान 100 मुख्य जनावर तिथे पाणी पिऊन जातात. त्यांचं आहे ना पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यांचा आशीर्वाद असावा. आमच्या बोरचं पाणी आतापर्यंत आटलं नाही. ठेवून घेत नाही. भगवंत देतो. आपल्याला तृप्त करायला शिका. काकीत घ्यायला शिका. म्हणजे कुत्री म्हणजे उचलून नाही घ्यायचे. फक्त मनात जरी भाव धरला ना आपला अरे बा यांच्यासाठी दिले देवाना आपण यांना दिला पाहिजे. घरातलं उरलं शिळ फळ घरावर नेऊन टाका, शेतात नेऊन टाका, कोपऱ्यात नेऊन टाका. खातील ना पार सोडून जाऊ द्यायचं. प्लॅस्टिकच्या पिशव्यात बांधायचं, तोंड बांधून फेकायचं. त्याला खाता बी येत नाही कोणाला. अशी परिस्थिती आपली आहे. करू नका. दिलं पाहिजे बरं का. विश्वव्यापक कमळापते त्याशी गवळणे कडे. विश्वव्यापक कुठे येईल का हो कृष्ण? तुकोबाराय तर म्हणाले विश्वात कुठे भरून उरलाय. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. तिथं होता का कृष्ण परमात्मा त्या सभेमध्ये? आणि जर सभेत असता तर वस्त्रहरण होऊ दिलं असतं का? पण वस्त्र तर मिळालं. द्रौपदीशी वस्त्रे अनंता देत होता अशी भाग्यवंता आम्हाला की कृपावंता कोटोनी आणले गोविंदा. फक्त हाक मारले कृष्णा दाव हाके सरशी उडी घालून स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई. फक्त हाक दिली कृष्णा मला वस्त्र पाहिजे. कुठं होता तो? गोकुळात होता, वृंदावनात होता. वस्त्र दिले कधी सांगा बरं? मागितल्याबरोबर दिलं म्हणजे तिथं कृष्ण होताच. देव नाही अशी जागाच नाही. विश्वव्यापक कमळा फक्त प्रेमाने उचलून घ्या. प्रेमाने उचलून घ्या म्हणजे काय? आपल्या हृदयात घ्या, आपल्या मनामध्ये घ्या. रामकृष्णाने भेटला काय तर वेगवेगळे नमस्कार करण्याच्या पेक्षा जय हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. जे संतांनी आपल्याला सांगितलंय कदाचित त्याच्या मुखातून तो शब्द पडेल, नसेल तर ऐकणाऱ्याच्या कानावर तर जाऊन पडेल. हा भगवंताची आपल्याला ही कृपा आहे आपल्यावर करायची. आपण ते करायचं मनुष्य देहाच्या माध्यमातून करता आलं पाहिजे. विश्वव्यापक कमळापते त्याशी गवळणे कडे. किती कसा विश्वव्यापक आहे, कुठे कसं आहे? स्वतः कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. माऊली आपल्याला सांगतात अर्जुना मी नसे ऐसा कौन उठावासे तरी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती माते. अरे अर्जुना मी नाही अशी जागा आहे का जगामध्ये? मंदिरात जाता, तिकडे जाता, डोंगरावर जाता. अरे मी नाही का? माझी मूर्ती नपजवी ते घराचे कोणी बैसवी आपण देऊ देवी यात्रे जाय. माझी मूर्ती घरामध्ये ठेवतो. सोमवाराला इकडे बोलतो, मंगळवाराला तिकडे बोलतो, बुधवार तिकडे बोलतो. आता येडं म्हणू का शहाणा म्हणू ह्याला? ऐसा अखंड भजन करी उगाणसे क्षवण बरी अवघेन दाव गवादरी आहे वदेशी. का अवघड शब्द ज्ञानोबाने वापरला बरं का? आहे म्हणजे गावाची सौभाग्य होती. गावाची सौभाग्य म्हणजे तुम्हाला कळलं असेल किती नवरे मेले एक नवरा जिवंत असा त्याचा अर्थ होतो. सौभाग्य होते. हे असं नका करू. कुठेतरी एक आपुला तो एक देव करून घ्या. हा विश्वव्यापक आहे. तुमच्याजवळ नाही शब्दात भाग नाही. सगळ्यांच्या हृदयात आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे. आपली काही छाती पूर्ण आपण दाखवायची नाही. फक्त भगवंत आमच्या सोबत आहे एवढा विश्वास आपण ठेवायचा. चुकीचं माणसं आपण घडत नाही. विश्वव्यापक कमळापते त्याशी गवळणे कडे. आम्ही आता प्रयागला गेलो 5 दिवस प्रवास केला. आमच्या सोबतचे आहेत एक 2 वृक्षपैकी त्यांना विचारा. मी अगदी तुम्हाला मोकळेपणाने सांगतो 5 दिवसामध्ये मला 1 मिनिट सुद्धा जमिनीवर पाठ टेकवायला मिळाला नाही. 1 मिनिट सुद्धा पाठ टेकवायला मिळाले नाही. 5 दिवस मी माऊलीला मांडीवरच घेऊन त्याशी गवळणी कडे. ज्ञानोबाला लिहित दिसतात पण तुमच्याजवळ 5 दिवस प्रयागमध्ये गेलो. माऊलीला स्नान घातलं. तिथला 1 मिनिटाचा व्हिडिओ काढला होता. अनेक लोकांना पाठवला. देऊला पाठवला, आळंदी, पंढरपूर ज्या ज्या ठिकाणी माझा मित्र परिवार आहे त्यांना पाठवला. एका चांगल्या महाराजाचा फोन मला आला. ते मला म्हणाले बरं झालं म्हणे तुम्ही माऊलीला जाऊन तिथं स्नान घातलं. माऊली तर अगोदर शुद्ध आहे, आणखी शुद्ध झाले. म्हणलं महाराज क्षमा असावी, माऊली शुद्ध नाही झाले. प्रयाग शुद्ध केलं म्हणलं मी. प्रयाग सगळ्या नद्या शुद्ध केल्या. संताचे अंग लंगे पापा ते जिनने गंगे तेने संत संगे शुचित्व कैसे. अरे संत पाया गंगेमध्ये पाय टाकला की गंगा शुद्ध होणार आहे. संत थोडी शुद्ध होणार आहेत ते.
पापाचे अंग लगे संताचे अंग लगे पापा ते जिनने गंगे. संताचं अंग त्या गंगेला लागल्यानंतर गंगेमध्ये पाप राहील का? ते सगळं धुवून जाईल. लोकांनी जेवढं काही पाप टाकलं संताचं पाऊल पडता कामा झालं. जेव्हा ज्ञानोबा त्याला गेले काशीला आणि गंगेमध्ये काशी विश्वेश्वरासोबत गेले. गंगेमध्ये नुसता पाय टाकला माऊलीने. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई, नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वा ठाई. अगं गंगे सोड ज्ञानोबरायचे पाय. ज्ञानोबराय नाही तशी जागा आहे का? कुठेही ज्ञानोबराय आहेत. विश्वव्यापक कमळापती ज्ञानोबराय सगळ्या विश्वात भरून उरले. हा भाव पाहिजे आमच्याकडे. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणे. का नाही उचलणार? प्रेमाने घेतलं ना कृष्णाला. अहो त्या अंगदाचा पाय रावणाला उचलता आला नाही. रावणाला पाय उचलता आला नाही. जर रावणाने जर म्हणलं असतं ना अंगद काय म्हणायला निघून जाताला, तुला पाय माझा उचलायचा होता नाही का? आयडिया होती म्हणजे आता आयडिया इंग्रजीतला शब्द आला. एक मार्ग होता म्हणे. काय मार्ग होता? तू नुसतं राम म्हणायचा होता. राम म्हणला असता तर माझा पाय उचलला असता. लक्षात आलं काय? की ताकद आहे त्या नावामध्ये. विश्वव्यापक कुठे नाहीये. फक्त हात मारून बघा ना. हाकच देत नाही आपण. हाकच देता येत नाही. माझा मामा बघणार आहे, माझी काकू बघणार आहे, माझे फलाने लई मोठे तर माझ्या फलाना इकडे फलाने लोकशाही ह्याच्या राजकारणात आम्हाला काही कुणाला भ्यायचं कारण नाही. अरे कोणी सांगितलं तुला भ्यायचं कारण नाही म्हणून? त्यांनी हात धरावा लागतो आणि त्यांनी हात धरल्यानंतर मग कुणाला भ्यायची गरज नाही. पण त्याचा हातच धरत नाही आणि त्याची इच्छा हात धरण्याची. विठू माझा लेकरवा. कुणाचा हात धरतो? चालविसी हाती धरून या. असंच आहे ना. हाताला धरून चालवतो आम्ही. हातच पुढे करत नाही. काय तुमचा हात धरणार आहे? नुसते हात असे असतात. कीर्तनालय तर असेच असतात. 5 रुपयाची पट्टी द्यायचं म्हणजे की नाही. त्याने किती दिला? 500. आपले पण 500 1 तारखेला घेऊन जा. अरे घाल ना खिशात हात. दे ना. हातच बाहेर पडत नाही. लय अवघड आहे हो. मला टीका नाही करायच्या. वस्तूशी ते एवढा मोठे असून सुद्धा का नाही सत्ता करू शकत आपण? का लोकांच्या घराला मागायला जावं? घराला मागायला पट्टी मागायला घरला यावं लागते का? मी कोणाचा दूत नाहीये. मला वाईट वाटतं बघितल्यानंतर. पुढते हे जन न देखवे डोळा. हॉटेलमध्ये जेवायला 7 दिवस जेवायला देतात. मग किती पैसे जातात घरातले बघा. 5 माणसं जेवा किमान 5000 रुपये जातात 7 दिवसामध्ये. अरे 5000 फक्त 10 अर्धे दे. 10% दे ना. 500 रुपये दे ना. प्रत्येक घराने 500-1000 रुपये द्यायला पडते. सप्ताह शानदार शब्द 7 करतात. त्याच्यानंतर पंगत देतच नाही. खिशातून हातच काढत नाही. वस्तुस्थिती आपली. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी घडी. आपल्याला कडेवर घेता आला असता. भगवंताला हृदयात ठेवता आला असतं. पण त्या संध्या सगळ्या आपण घालत असतो. घालू नका ही माझी तुम्हाला विनंती आहे. आता आम्ही काय करतो बघा बरं. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडे घेते. आम्ही कडेवर घेत नाही. पण डोक्यावर नको त्यांची ओझी घेत राहतो. मनामध्ये नको त्यांची ओझी घेत राहतो. डोक्यावरचं ओझं दिसतं त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो. पण मनावरचं ओझं दिसतही नाही. त्याला कोणी हाती लावत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो. मनस्थितीमुळे जास्त येत असतो. विनाकारण होतं. त्याची पोरगी पळून गेली. त्याचं पोरग नापास झालं. त्याला असं झालं. त्याचं तसं झालं. अरे तुला काय करायचं? विनाकारण कशाला ओझे घेतो दुसऱ्याचे? पण ओझे घेतल्याचे आपण सोडत नाही. विश्वव्यापक ह्या ओझे घेऊ नका. भगवंताला कमरेवर घेता येत नाही, हातात घेता येत नाही. किमान लोकांची ओझी तरी नको. कारण लोकांचं ओझं घेतलं की ज्ञानोबा म्हणतात बुडावं लागतं. देखे पुढीलाचे ओझे जरी आपुला माता घेजे तरी कान सांगी जटिजे धनुर्धरा. अरे ओझं दुसऱ्याचं घेतलं तर बुडावं लागेल. म्हणून ओझेच घेऊ नको. विश्वव्यापक कमळापते त्याशी गवळणे कडे घेते. लोकांच्या लेकराला उचलून घ्यावंच असं मी म्हणणार नाही. नका काय घेत नाही. पण कौतुक करत जा. अहो तुमच्या लेकराला 10वीला किती टक्के मार्क पडले? 90%. वा 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 अभिनंदन. तुमचं पोरग ग्राम शिकायला वा वा छान छान. शिक्षक झालं वा वा छान. आम्हाला काय करायचं? झाला सर कलेक्टर काढून आमच्याकडे थोडं चालवणार आहे. असलं म्हणत जाऊ नका. याला विश्वव्यापकता म्हणत नाहीत. कमरेवर घेणं म्हणत नाही. ह्याला डोक्यावर घेणं म्हणतात. डोक्यात घेणं म्हणतात. बदला म्हणतात. डोक्यावरचं दिसतं डोक्यातलं दिसत नाही. आणि जे डोक्यातलं दिसतं लई बेकार असतं. कारण ह्याचा स्फोट होत असतो एके दिवशी. म्हणून वर घेता येऊ द्या. वर घ्यायच्या अंतकरणात मोकळं व्हायचं. हलकं फुलकं जीवन आनंदाने जगायचं. एकदम मोकळं जगायचं. आणि एकदा हे मोकळेपण आमच्यात आला ना की मग ह्या भवसागरामध्ये पोहावं सुद्धा लागत नाही. पोहावं सुद्धा लागत नाही. लक्षात आलं का? विश्वव्यापकपणा आमच्यामध्ये आला की पुन्हा पोहावं लागत नाही. छोटंसं उदाहरण सांगतो. पुढच्या चरणाकडे जाऊ आपण. तुमच्यापैकी कुणाला पोहता येतो? फक्त एकाने हात वर का येतो पोहता. भोपळा बांधून शिकला असाल, दोरी बांधून शिकला असाल, बरोबर आहे. बुडला असाल, नाकात पाणी गेलं असेल. आता मला मोकळेपणाने सांगा. तुम्हाला जर पाण्यात टाकलं आणि सांगितलं अजिबात हात हलवायचा नाही, पाय हलवायचा नाही, पालतं पडून राहा किंवा उतार पडून राहा किंवा असं उभं राहा. हात पाय न हलवता उभं राहता याकडे सांगा. नाही नाही तुम्हाला पोहताच येत नाही. बिलकुल उभं राहता येतं. मी तुम्हाला करून दाखवतो. हात पाय न हलवता उभं राहता येतं ना? बिलकुल. शिकते वेळेस आम्हाला करावं लागलं. स्थिर राहता येतं. असं उताना राहता येतं. पालतं राहता, उभं राहतात. हात पाय सुद्धा न हलवता येतात. कारण शिकला ना एकदा. तसं एकदा विश्वव्यापक हो. सगळ्याला आपलं म्हणायला शिक. पुन्हा तुला काहीच करावं लागणार नाही. विश्वव्यापक होऊन जातील. मोकळा होऊन जातील. भजन सुद्धा करावं लागत नाही. भजन सुद्धा करावं लागत नाही. बरोबर आहे. ज्ञानोबा स्वतः सांगतात नव्या अध्यायामध्ये. काय सांगतात? न करिता भजन झाले कसं? वस्तुस्थिती आहे. विठाला विठाला
पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आगवा तेची तुक तयाची सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाले. ज्याला विश्वामध्ये सगळे देव दिसतात, सगळी माणसं चांगली वाटतात, सगळेच देवाच्या अवताराचा अंश असं वाटतात ना, न करिता पांडवा भजन झाले. अगाधयाची ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी ऐसे तैसा बीज तुला अगवा तेची तुक तयाची सद्भावा तरी न करिता पांडवा भजन झाले. ज्याला प्रत्येका ठिकाणी परमेश्वर दिसतो त्याला भजन न करता सुद्धा त्याच्याकडून भजन होतं. एवढं सोपं सांगितलंय. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेते. कृष्ण परमात्मा नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. कृष्णाकडे बघितलं की अनेक लोकांच्या मनामध्ये विचार येतात की कृष्णाने गवळीने सोबत रास केला केली फळानं झालं विस्तारण झालं. हे त्यांची पुण्य होती आणि त्यांची इच्छा होती. देव त्यांच्या इच्छा पूर्ण करत असतो. आपण जैसे भावे देवे आपली इच्छा जशी असेल तशी भगवंताने केली. पण खोलात जर गेलं ना अध्यात्मात आपण खोलात जेव्हा जाऊ ना तर भगवंताला जेव्हा अवतार घ्यायचा होता सगळे देव लोक तिथे गेले होते. रामाचा अवतार घेत असताना सगळ्या देवांनी विनंती केली की प्रभू आम्हाला पण तुमच्यासोबत येऊ द्या. काही वानर आणि वानरी म्हणून जन्माला आले. कृष्ण अवतारामध्ये जेव्हा कृष्ण परमात्मा अवतार घेणार होते सगळे देव तिथे गेले, देवी तिथे गेल्या की भगवंता आम्हाला पण तुमचा सहवास लाभला पाहिजे. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे गोप आणि गोपी होऊन तुम्ही जन्माला या. आता इथं त्यांनी पुरुष जन्मामध्ये स्त्री जन्मामध्ये आल्यानंतर वेगळी अपेक्षा व्यक्त केली. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाथ भागवताचा तुम्ही पुन्हा श्रीमद भागवतात खोला जाऊन पाहिलं. भगवंतांनी काय केलं त्यांच्या पतीच्या ठिकाणी फक्त आपलं रूप दिलं. साक्षात भगवंत तिथं नाही गेले. आपल्या मनाला फक्त त्यांच्यापेक्षा गोवून टाकलं तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. त्याच्यामुळे भगवंत कसा आहे तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे ब्रह्मचारी भोग भोगुनी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्ही उलट म्हणल्यावर माझ्या तोंडात उलट गेलं असंच होतं बरं का. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण सहज करून टाकत असतो. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. हा नट आहे. आपण म्हणतो एक नाटक केला आपण. मग आपल्याला सगळेजण म्हणतात की आपण एक नाटक आहे ह्या जीवनातला. एके दिवशी सगळे पात्र संपणार आहे, सोडून जावं लागणार आहे. कधी कधी म्हणतो ना आपण या जन्मातले नट आहोत. आपल्याला पण ते नाटक पूर्ण करता आलं पाहिजे. म्हणून आलास पत्नी असेल, लेकरू असेल, माय बाप शेजारी कीर्तनकार प्रवचनकार जे आपल्या वाट्याला आला ते अंतकरणातून करायचं. अंतकरणातून लोक बघतायत टाळ्या वाजवतात लोकांना बरं वाटतं म्हणून नव्हे आपण स्वतःकडे बघावं. ज्या माणसाला स्वतःकडे बघता येतं स्वतःच्या कार्याचा साक्षीदार होता येतं तो चुकीचं काहीच करत नाही. आणि जो माणूस फक्त लोकांकडे बघून करतो तो बेशक चुकीचं करू शकतो. कुणी जर नसेल ना आता कीर्तन संपलं तुमच्यापैकी एखादा काय करतो तंबाखू खातो. कल्पना बरं का आपली बघतो त्या घराखाली तंबाखू खातो बारेला. आता कीर्तनात खावं ना कारण कीर्तनात हे सगळे बघतो म्हणून तो खात नाही. आता तिथं खातो. आम्ही जर तिथून चालू तर काय म्हणणार महाराज जय हरी जय हरी. काय हात कुठे त्याचा पाठीमागे घ्या म्हणावं ना महाराज घ्यायचे मोठं बरोबर म्हणतो का तो नाही म्हणत. कारण त्याला माहिती आहे की महाराजाला खाऊ घालण्यासारखं नाही. अरे बाबा महाराजाला खाऊ घालण्यासारखं नाही हे जर तुला कळतं मग तू का खातो. म्हणजे तुझ्या नटामध्ये तू पात्रामध्ये कमी पडतोय ना. दुसरे बघतात म्हणून करू नको. स्वतःकडे तू स्वतः बघ. ज्या माणसाला स्वतःच्या कार्याचा साक्षीदार होतं तो चुकीचं वागतच नाही. हे नटाचं पात्र आहे. मी काय करतोय माझं मला पण कळलं पाहिजे. मी स्वतः बघितलं पाहिजे. तुमच्या लेकर नाटक करतात शाळेमध्ये जाऊन तुमच्या समोर चारदा करून दाखवतात. स्वतः आरशामध्ये बघतात आपला गाडी बरोबर असलाय का मी शाळेत बरोबर लागतात जे काही पात्र करायचे आहेत स्वतः बघतो आणि मग दुसऱ्याकडे करतो. अगदी त्याप्रमाणे स्वतः नट व्हावं. जे कार्य करणार ते स्वतःला विचारावं की चांगलं आहे का वाईट आहे. प्रत्येकाला कळतं चांगला नाही वाईट. हा नट भगवंताने आयुष्यभर केला. चांगल्या वाईट आपला गैरसमज आहे की भगवंताने असा केला एवढ्या गवळीने घेतल्या आणि फला नाही केला दुसरा नाही केला. अजिबात केलं नाही. जेव्हा पुत्रेच्या गर्भावर अश्वत्थाम्यानं हे सोडलं ब्रह्मास्त्र सोडलं तेव्हा कृष्ण परमात्मा काय म्हणाले मी जर कोणीही परिस्थितीकडे वाईट नजरेनं बघितला नसेल हात तर लावणं लांबच गेलं वाईट बघितलं नसेल मी कुठलंही कार्य केलेलं जनकल्याणार्थ केलं असेल ही जर माझी पुण्य असेल तर हे लेकरू वाचेल. आणि मग ते लेकरातले कृष्णाची प्रार्थना आहे बघा तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुकाराम महाराज म्हणाले तुका म्हणे नटधारे भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुम्ही दिलात प्रेमाने खाल्लं तुमचं तुम्हाला परत करून टाकलं. भोग भोगून मोकळा झाला. त्याच्या कन्या खाल्ल्या त्यांचा उद्धार करून टाकला. पोहे खाल्ले त्याचा उद्धार करून टाकला. सुदामनगरी देऊन टाकले. कुणाचं काही ठेवून घेतलं नाही. आपण पण ठेवून घेत जाऊ नका. आता आजकाल तर लोक देतच नाहीत. कारण पुढे आमच्या लहानपणी वाटीवर भाजी द्यायची वाटीवर तूप द्यायचे शेजारी म्हणून. आता देतच नाहीत बायका. का देत नाहीत कारण आम्ही वाटीच परत करीत नाही. ही वस्तुस्थिती सांगता जीवनात इतका अवघड होऊन बसलं हे करू नका. ज्याचा त्याला द्यायला सगळं काही घेऊन जायचं नाही सोबत. रिकाम्या हाते न्यायचे रिकाम्याच्या हाते जायचं आहे हे 100% ठरलेलं आहे. भोग भोगुनी ब्रह्मचारी. भोग भोगायचे
करायचे, खायचं पाहिजे, त्याला परत करून टाकायचं, घेतल्याचे 2 रुपये असो काय असो, सप्ताह संपला, झाड लोट करायचे, सगळे उठून जातात आणि मग त्या संयोजकाला पडावं लागतं, चटया जमा कर, फलाना जमा कर, सामान परत देऊन द्यायचे, माणसाला ओरडू आणावं लागतं. मग 7 दिवस आनंद घेतला, 8 दिवस आनंद घेतला, याचा भोग घेतला ना तुम्ही. हा भोग घेतल्यानंतर तुमचं काम नाही का परत करून टाकायचं, मदत करू लागायचं. म्हणजे ह्या सप्ताहात काय होतं मला माहित नाही, पण दुसरीकडली प्रथा सांगतो तुम्हाला. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. कृष्ण परमात्म्याने जे केलं, प्रभू रामचंद्राने जे केलं, ज्ञानोबाने जे केलं, तेच तुम्हाला आम्हाला करता येतं. चुकीचं काही करायचं नाही, भोग चुकीचे भोगायचे नाही. जे मनुष्य देहाला जे आवश्यक घेतला नाही, माळ घेतली नाही, गैर वाटत धुणं. कारण तुकोबाराने सांगितलंय, तुका लावू नये भाळा, माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेते देती तेही नरका जाते. म्हणून तुमचं पाकिट नको, तुमचा भुका नको, हार नको. कारण तुकोबाराने सांगितल्याप्रमाणे अभंगाचा अर्थ असाच असेल असं नव्हे. थोडक्यामध्ये आपण बघूया. अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बाळक नंदा घरी. ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो हरी कृष्णाच्या रूपाने गोकुळामध्ये जन्माला आला. नवल केवडे केवडे नरकळे कान्होबाचे कोडे. भगवंताच्या लीला जर पाहिल्या तर कुणालाच कळेल ना, कारण त्यालाच कळत नाही असं त्याचं म्हणणं आहे देवाचं. मी काय करणार, मी काय काय हे मजाच माहिती. अंगीच्या रोमा किती जयाच्या तयाशी नगन होती तैसिया माझी अभूती असंख्य मजा. अरे अर्जुना, कोणीही माणसाला अंगावरचे केस मोजता आलेत का? ज्याचे त्याला केस मोजता येत नाहीत अंगावरचे, तशात माझ्या विभूती येतात, माझ्या लीला येतात, माझ्या मला सुद्धा माहित नाही. म्हणून तुकोबाराय म्हणाले, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याशी सुद्धा भोजन झाले. सगळ्या जगाला खाऊ घालणाऱ्याला सुद्धा कोणीतरी खाऊ घातलं पाहिजे, हे वैशिष्ट्य आहे. कारण ही देवाणघेवाण एकमेका देवमुखी सुखी घालो. हा निसर्गाचा नियम आहे. किती मोठा माणूस असला त्यालाही भूक लागते, त्यालाही माणूस कोणतं आपल्याला प्रेम करावं वाटतं. म्हणून आपण देवाणघेवाण करावी, प्रेमाची देवाणघेवाण, विचाराची देवाण चांगल्या प्रकारे करावी. विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडे घेते. भगवंत नाही अशी जागाच नाही, त्याला गवळीनं कडेवर घेतलं. आपल्याला किंवा आपल्या मनात तरी घेता आलं पाहिजे, आपल्या हृदयात तरी घेता पाहिजे, आपल्याकडे भाव तर निर्माण करता आला पाहिजे. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे. पुढ्या भगवंताचं पुढं कुणाला कळलं नाही, संतांचं सुद्धा कुणाला कळलं नाही, त्यांचं साहित्य सुद्धा कळत नाही. जर साहित्य कळलं ना, आपल्या आयुष्याचं कल्याणच होऊन जाईल. नवल केवडे केवढे आपलं पण होऊ शकतं. किमान भगवंत नाही कळला तर संतांचं साहित्य तरी कळावं अशी अपेक्षा करूया. एक तरी ओवी कळावी, तर अभंग तरी कळावा आणि कळण्याचा प्रयत्न करूया. आपण पण आनंदी हो, हे आनंदात भर पडावी म्हणून एकदा आपण ज्ञानोबा तुकोबांचं भजन करूया. ज्ञानेश्वर असा नव्हे, माझ्या अल्पबुद्धीला जसा सांगता आला तर सांगण्याचा प्रयत्न केला. वेळेवर कीर्तन आपल्याला आटोपणं भाग होतं. गायनाचार्याच्या माताची चांगली साथ मिळाली. तुम्ही जर जास्त प्रमाण दिले असते तर मला कीर्तन एवढं सोडत आलं नसतं. म्हणून तुमचे व्यक्तिशः मनपूर्वक आभार. मृदंगाचार्य, पेटीवाले माऊली सगळ्यांचे आणि श्रोत्यांचे सर्वात महत्त्वाचे आभार, कारण आपण शांततेने ऐकला. आपण असा सप्ताह पुढे चालू ठेवा, याच्यामध्ये भर पडावी. शक्यतो 7 ते नवरात्री कीर्तन होईल असं बघा. संयोजकासोबत सगळेजणच राहा, खूप सुंदर होईल. कारण सप्ताह हे फक्त सप्ताह होऊ नये तर आनंदोत्सव व्हावा. महिलांना 7 दिवस स्वयंपाकातून सुट्टी मिळावी अशी अपेक्षा मी करतो. ती पूर्णत्वास न्या, हाच आपला काला होईल अशी अपेक्षा करून इथे थांबतो. काल्याचा बोलूया घ्या, राम जन्माचा घ्या, नंतर काय विठ्ठल जय जय विठ्ठल.
आले नारायण गर्भी आले नारायण आयोनी संगला हे जसे चरित्र केले नारायण कंडी धरला कृष्ण जय विठ्ठल जय विठ्ठल